दोन पद्धतीने मी ह्याला हे करीन. पहिल्या कालावधीमध्ये टाईप 2 डायबिटीस हा वयाच्या 30 नंतर 40 नंतर दिसेल असं म्हणलं जायचं, पण आता अनफॉर्च्युनेटली वयाच्या 10व्या 12व्या 14व्या वर्षी आजकाल मुलं खूप सारे गेम खेळतायत. बॅडमिंटन खेळतायत, टेनिस खेळतायत, क्रिकेट खेळतायत. पण कुठं खेळतात माहिती आहे? कुठं खेळत असतील? मोबाईलवर खेळतात. ऍक्च्युली हे खेळ कुठे खेळायला पाहिजे होते? मैदानावर जाऊन खेळायला. पण हे खेळ इथं जास्त खेळलं जात आहे आणि ते नुसतं खेळलं जात नाहीये, त्याच्याबरोबर खाल्लं पण जात आहे. आणि अनफॉर्च्युनेट आहे की ही सवय कुठंतरी आपण पेरेंट्सनीच मुलांना लावलेली आहे. तर ते का घालतात? तर ते नाही घातलं तर त्यांचं सौंदर्य कमी होणार आहे का? पण ते जर का तो दागिना मी घातला तर माझं सौंदर्य अजून जास्त उठून दिसतं. सो मधुमेहमुक्ती एक ती तशी गोष्ट आहे. मधुमेहमुक्ती मिरवण्याची गोष्ट आहे, राईट? मधुमेहाचा कंट्रोल सगळेजणच करतात, बरोबर. निरंतर राहतो तो. स्ट्रेस जर का निरंतर असेल तर तो डायबिटीस निरंतर राहणार. किंवा तुम्ही मग काय करता? स्ट्रेसला रिमूव्ह न करता, त्या स्ट्रेसवर काम न करता तुम्ही फक्त गोळ्या औषधं घेत राहता. म्हणजे तुम्ही त्या डायबिटीसला पोसत राहता किंवा तुम्ही सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट करता. गोळी घेऊन आपण करतोय काय? कुठलंही मेडिसिन, मग ते आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथी असू दे, तर मेडिसिन इज अ टेम्पररी एक असा इलाज आहे जो माझी वाढलेली साखर माझ्या रक्तातून कमी करतोय. तुम्ही कुत्र्या, मांजर, वाघ यांचं कुठं शुगर तपासते, पण ऍक्च्युली तर्कात खरंच तुम्ही म्हणलात ना, जे वाईल्ड ह्याच्यामध्ये आहेत आणि जे निसर्गाच्या तत्वानं हे करतात त्या प्राण्यांना डायबिटीस होत नाही. नुसतं विरोधात जात नाही, आपण निसर्गापेक्षा स्वतःला सुपिरियर समजतो, बरोबर. हा पण एक प्रॉब्लेम, हा पण एक अहंकार आहे, बरोबर. आणि मी कायम म्हणतो ना की इगो हा पण एक फार मोठं कारण आहे, बरं का. आपण इगो जर का सोडू शकत नसू, माझं घर, माझा पैसा, माझं असं, माझं तसं, तर मग डायबिटीस आणि बीपी पण तुमचा होतो, बरं का. प्रेक्षक हो, आज आपल्याकडं डायबेटिक फ्री फॉरएव्हरचे संचालक, प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ, ज्यांची ओळख मधुमेह थोपवणारे नाही तर मधुमेह मुक्ती देणारे अशी आहे, असे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी इथं आलेत. सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. खूप दिवसांनी योग आला. हो, नक्कीच. कारण आपलं बोलणं होत होतं पण तो योग जुळून येत नव्हता आणि आज आपल्याला ती संधी मिळते की तुम्हाला आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधता येतोय. तर आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आम्हाला थोडक्यात असं जाणून घ्यायचं की तुम्ही आपल्याच भागातले आहात. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. सांगली जिल्ह्यात काय होतं की तुमची ओळख पुणे अशी झालेली आहे, पण मूळची ओळख आणि मूळची नाळ तुमची इथल्या मातीशी जोडलेली आहे. आणि तुमचं लहानपण, बालपण हे सगळं आपल्या भेलवडी या गावामध्ये गेलेलं आहे, कृष्णाकाठी. आणि तुम्ही मूळचे सांगलीचेच आहात. तर मला सुरुवातीचा हा तुमचा जो प्रवास आहे, तुमचं बालपण, शिक्षण आणि तुमच्यावर झालेले संस्कार, कारण तुमचे वडील ही डॉक्टर आहेत, तर याबद्दल, आई बाबा दोघेही डॉक्टर, नक्की, तर याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही काय सांगाल? नाही, आणि खरंच म्हणजे मला एवढे सगळे पॉडकास्ट केले, पण हा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा होता जो तुम्ही विचारला, त्याबद्दल थँक्यू. आणि मला म्हणजे मागं मी जेव्हा माझा प्रवास बघतो, कालच जस्ट आम्ही गप्पा मारत होतो आणि बाबांचेच एक फ्रेंड आहेत, त्यांनी डॉक्टर फ्रेंड आहे, त्यांनी विचारलं की सगळं माझं हे पॉडकास्ट आणि सगळं ते बघत होते आणि त्यांनी बाबांना एक प्रश्न विचारला की डॉक्टर किंवा तुम्ही खरंच इमॅजिन केलं होतं का डॉक्टर भाग्येश कुलकर्णी या पद्धतीनं एवढं चांगलं बोलू शकतील आणि एवढं प्रभावी काम करू शकतील? तर बाबा म्हणले की नाही, मला तर वाटलं नव्हतं. कारण म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर बाबा कायम हे स्टोरी सांगतात की जन्म झाल्यानंतर म्हणे, तुझा जेव्हा जन्म झाला तर बिलवडीतलाच जन्म झाला होता. बाबाच हे होते म्हणजे डॉक्टर म्हणून त्यांनीच बर्थच्या वेळेला ते पण तिथं प्रेझेंट होते आणि नंतर बाळाला पाळण्यात ठेवतात. तर त्यावेळेला माझे पाय म्हणे ते पाळण्याच्या बाहेर गेले होते. म्हणूनच कदाचित आता ते पाळण्याबाहेर गेलेले पाय हे आता देशाच्या बाहेर जाऊ पाहतात. सो खूप छान जर्नी होता आणि मी पण खरं सांगायला गेलं तर इमॅजिन नव्हतं केलेलं. बिलवडीमध्ये जेव्हा सुरुवातीचे अगदी दिवस होते आणि आईबाबांच्याकडे बघूनच, कारण डॉक्टर म्हटल्यानंतर एक रिप्युटेड हे राहतं, त्या पण म्हणजे आईबाबांनी दोघांनी पण तो वसा कुठेतरी घेतला होता. आईबाबांचं दोघांचं शिक्षण पुण्यासारख्या ठिकाणी, टिळक आयुर्वेद या ठिकाणी दोघांचं शिक्षण झालं होतं. बाबांनी पहिल्यांदा डिसिजन घेतला, आजोबांची आमची इच्छा होती की त्यांनी भिलवडीसारख्या ठिकाणी यावं आणि लोकांची सेवा करावी. आणि आईसुद्धा, तिचं पण शिक्षण पुण्यामध्ये झालेलं होतं. पण त्या दोघांनी पण खऱ्या अर्थाने एक कमाल केली की पुण्याच्या सारख्या ठिकाणाहून शिकून यायचं आणि भिलवडीसारख्या ठिकाणी एस्टॅब्लिश व्हायचं, स्वतःची प्रॅक्टिस डेव्हलप करायची. आणि मला लहानपणापासून जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून एक माझं आपले आदर्श किंवा हे असतात ते आई वडीलच असतात. आणि माझ्या आईबाबांकडनं बघूनच मला पहिल्यांदा एक बाळकडू मिळालं किंवा मला वाटलं की येस, आपल्याला पण ह्यांच्यासारखं बनायचं आहे, आपल्याला पण डॉक्टर व्हायचं आहे. आणि मला असं वाटायचं त्यावेळेला की डॉक्टरांच्या मुलांना डॉक्टरच म्हणजे म्हणतात किंवा डॉक्टर होतात. नंतर मला कळलं की त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात, भरपूर अभ्यास पण करायला लागतो आणि त्यांचा ग्रोथ होत त्यावेळेला एक समज होता किंवा सगळ्यात एक चांगलं रेप्युटेड म्हणजे एकतर इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. माझ्या घरातच ते बाळकडू होतं.
आणि माझी थोडी आवड पण होती, थोडासा हे पण होता आणि मग त्यानुसार मी तयारी सुरू केली होती. वयाच्या मला वाटते 7व्या-8व्या वर्षीच मी डिसाईड केलं होतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आणि ते फक्त क्रेज होती की बाबांसारखे डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची प्रॅक्टिस पुढे चालवायची आहे. एक माहित होतं की डॉक्टर म्हटल्यानंतर बाकी काही नाही, रिस्पेक्ट तरी मिळतो, बरोबर, म्हणजे समाज मान्यता तरी मिळते. वडीलच आपला आदर्श असतो, तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्या पद्धतीनं मी पुढे काम करायला सुरुवात केली. आणि बरेचसारखे लोक पण म्हणायचे की बाबांचा आदर्श ठेव. त्यांच्यामधला एक सगळ्यात जो चांगला गुण जो आज पण मी घेतो आणि आज पण मला वाटतो तो मी वापरतो सुद्धा, ते म्हणजे सातत्य आणि कन्सिस्टन्सीने एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण पाठपुरावा केला तर काय होऊ शकतं ते माझे बाबा मूर्तिमंत एक्झाम्पल आहेत असं मी म्हणू शकतो. आणि आता डायबिटीस फ्री करत असताना लोकांना पण मी सांगतो की नुसत्या चांगल्या हॅबिट शिकून उपयोग नाही आहे. मग ते तुमचं फक्त हेल्थ बाबतच नाही लागू होत, हेल्थ असेल, वेल्थ असेल, रिलेशनशिप्स असतील किंवा कुठेही असतील, चांगल्या सवयी आत्मसात करून त्या सातत्याने इम्प्लिमेंट करणं हा जो सगळ्यात मोठा काय म्हणू शकतो मी गुण जो आहे तो मला माझ्या आईबाबांकडनं, पर्टिक्युलरली बाबांच्याकडनं, ती डिसिप्लिन ॲट द एज ऑफ 74 ही सो मच डिसिप्लिन. आणि त्यांची जी आत्ताची हेल्थ आहे म्हणजे ते मागच्याच ह्याच्या वेळेला 21 जूनला पंढरपूरला सायकलवरून गेले ते, आज सुद्धा त्यांचा दिनक्रम चुकत नाही. तो हे जे सातत्य आहे हे मला जे बाळकुडं आहे ते मला आईबाबांच्याकडनं कळलं. किंवा ग्रॅटिट्यूड जे आत्ता मी हे करतोय की आपल्या समाजाच्या प्रती देणं असतं, लोकांच्या प्रती देणं असतं, पोलाइटनेस का ठेवायचा, हे सगळे जे गुणधर्म आहेत ते मला वाटते की आई वडिलांच्याकडनं ते पहिले माझे गुरु होते. आणि भिलवडीचं वातावरण आज गावी पण गेल्यानंतर तो कृष्णाकाठ असेल किंवा तिथलं औदुंबरसारखं देवस्थान असेल, या सगळ्या गोष्टींचा अजूनही सुद्धा माझ्यावर प्रभाव आहे. आणि मला आवडतं म्हणजे जेव्हा जेव्हा मला संधी मिळते त्यावेळेला मी सांगली जिल्ह्यामध्ये, आणि मी प्राऊडली सांगतो की मी सांगली जिल्ह्याचा आहे, मी कृष्णाकाठचा आहे. याच्यावरती आत्ताच आपण तुमच्या वडिलांबद्दल बोलत होतो. हो, त्यांची पर्सनॅलिटी आणि तुमची ही साधारण मिळती जुळते, माझ्यापेक्षा जास्त यंग दिसते. आणि त्यांच्यामध्ये ते जे अजून पॅशन आहे ना, ते अजून आपल्यासारख्या लोकांना ते इन्स्पायरिंग वाटतं. म्हणजे आपण असं काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं, जाणीव होती त्याची. आणि ते त्यांनी त्यांची हेल्थ ही चांगली जपलेली आहे. नक्कीच. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. मला असं तुम्हाला विचारायचं की तुम्ही मधुमेह तज्ञ आहात, पण तुमचं जे काम आहे मधुमेह तज्ञ म्हणून ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे जनरल जे प्रॅक्टिस आपण पाहतो, बघतो, अनुभवतो, तर ते तसं नाही आहे. बरोबर. तर मला त्याच्या आधी तुम्हाला असं विचारायचं आहे की मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि तो कसा होतो. मधुमेह किंवा डायबिटीस सोप्या भाषेमध्ये, अगदी जे सिंपल भाषेमध्ये मी काय म्हणतो की साखरेचं वाढणं, म्हणजे जे कॉमन माणसाला माहिती आहे हायपरग्लायसेमिक स्टेट. कुठली माझी फास्टिंग शुगर जर का 100पेक्षा जास्त आहे, पोस्ट प्रँडियल 140-150 पेक्षा जास्त आहे, HbA1c माझं जर का 6च्या वर जात आहे, मला जर का थकवा जाणवतो, इरिटॅबिलिटी त्यामुळे जाणवते, ही लक्षणं दिसत आहेत, तर त्या व्यक्तीला सिंपल भाषेमध्ये मधुमेह म्हणतात. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर पहिल्या म्हणजे आम्ही जेव्हा शिकायला होतो किंवा आम्ही जेव्हा लहान होतो तर हे प्रमाण 100त एखाद्या व्यक्तीला किंवा मे बी जास्तीत जास्त 2 ते 3% होतं. म्हणजे पण आज ते 11 ते 12% झालेलं आहे डायबिटिक. आणि प्री डायबिटिकची संख्या जर का आपण ऍड केली तर ऑलमोस्ट 30% भारतीय लोकांच्या मध्ये डायबिटीस दिसतोय. म्हणजे आता 4मागं 1 व्यक्ती ही डायबिटिक किंवा प्री डायबिटिक अवस्थेत दिसायला लागलेली आहे ह्याच्यातले. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ही संख्या फार दुर्मिळ होती, खूपच दुर्मिळ होती. आणि आज घरटी आपल्याला डायबिटिकचा पेशंट पाहायला मिळतो. मग याची नेमकी कारणं काय आहेत? कारण हा जो भाग आहे साधारण ह्या 20 वर्षांमध्येच मोठ्या प्रमाणात वाढलाय. हो. आणि 20 वर्षा प्रमाणात वाढलाय कारण आपण म्हणजे प्रत्येक वेळा लोक म्हणतात की लाईफस्टाईलला ब्लेम करतात किंवा लोक म्हणतात, तर तो भाग आहेच की मी त्याच्याबद्दल आता नाही बोलणार. मी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन बोलीन की आपण बिईंग भारतीय, म्हणजे भारतीय ज्यांना आपण जेव्हा विचार करतो तर आपण जे सगळे भारतीय लोक आहोत हे थोडेसे फॅट प्रोन आहोत. म्हणजे काय, आपले जे जीन्स आहेत ते लवकर चरबी पकडून ठेवतात. आणि थोडी जरी चरबी आपल्या शरीरात वाढली ह्याला थोडंसं आपण जीन्स किंवा एपिजेनेटिक्सला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे एखादा जर का वेस्टर्न कंट्रीमध्ये जर का एखादा डायबिटिक असेल तर त्याच्या शरीरामध्ये चरबी साठण्याचं प्रमाण आणि डायबिटीस होण्याचं प्रमाण कम्पेअर टू आपल्या शरीरात चरबी साठण्याचं आणि डायबिटीस होण्याचं प्रमाण हे डबल आहे. म्हणजे एखादा वेस्टर्नचा व्यक्तीचं 100 किलो वजन झालं आणि त्याच्या शरीरात चरबी साठली तर मे बी त्या डायबिटीस दिसत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये 60वरनं 70 किलो जरी वजन वाढलं तरी लगेच डायबिटीस दिसायला लागतो. कारण आपल्या लिव्हरमध्ये आणि स्वादुपिंडामध्ये चरबी अडकण्याचं प्रमाण हे वेस्टर्नपेक्षा जास्त आहे. त्यामुळे डायबिटिक हे होण्याचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे असं माझं मत आहे. आणि ते इपिजेनेटिक्स किंवा जेनेटिक्समध्ये पण ते प्रूव्ह झालेलं आहे. सो फॅट आणि चरबी साठणं आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढणं
हे भारतीयांच्या मध्ये जास्त आहे. आणि ते वाढण्यासाठी ते जे थोडं जे फॅट वाढतंय हे जे ट्रान्स फॅटी ऍसिड्स आज आपल्या खाण्यामध्ये आलेले आहेत. आणि दुसरं कार्बोहायड्रेट. आपण पिष्टमय पदार्थ पूर्वजांनी एवढेच खायला लागलोय. प्रॉब्लेम हा नाही आहे की पिझ्झा हट आलं, मॅकडोनाल्ड्स आलं किंवा आपण खूप जास्त बाहेरचं खातोय, हा एक भाग झाला, पण तेवढं एक कारणीभूत नाहीये. आपल्यामध्ये मला जे वाटतंय की कार्बोहायड्रेट इंटेक आपण आपल्या पूर्वजांनी एवढाच ठेवला, म्हणजे खाणं तेवढंच ठेवलं, त्या पद्धतीचंच ठेवलं, पण त्यांची एवढी ऍक्टिव्हिटी नाही ठेवली. बरोबर. म्हणजे जुनी लोक कार्बोहायड्रेट ज्या प्रमाणात खायची त्याच्यापेक्षा जास्त ती पचवायची किंवा घटवायची. आज आपण उलट केलं. बरोबर. म्हणजे शारीरिक श्रम तेव्हा होते, आता थोडे शारीरिक श्रम कमी झाले. शारीरिक श्रम म्हणजे आज लोकांना मोटिवेट करायला लागते की आज लोक, म्हणजे जुन्या काळी लोक आरामात त्या गोष्टी करायचे, पण लोकांना सांगायला लागते की चालायला जावा, झुंबा करा, डान्स करा, काय म्हणतात जिना चढउतार करा, किंवा लोक ऍग्री टुरिझमच्या नावे शनिवार रविवारी ऍग्रिकल्चर लँड मध्ये फिरायला जातात पैसे देऊन याच्यावरती. तर हे थोडंसं मला वाटतं लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा फॅट डिपॉझिशन इन आवर बॉडी, हे महत्वाची कारण आहेत. डायबिटीसच नाही, डायबिटीस बरोबर बाकी सगळे डिसऑर्डर पण. म्हणजे आज 65% म्हणजे तुम्हाला ऐकून धक्का बसेल की 65% भारतीय हे ओव्हरवेट का जाड क्रायटेरियात आहेत. आणि 80% मुलं ही चाइल्डहुड ओबेसिटीमध्ये, 80%. म्हणजे आता आपल्या आजूबाजूला असं झालेलं आहे की ज्या गोष्टी ॲबनॉर्मल आहेत त्या नॉर्मल वाटायला लागलेल्या आहेत. आणि जे थोडेफार हेल्दी लोक आहेत त्यांना लोक म्हणतात की तुम्ही मरतुकडे दिसायला लागलाय आणि तुम्ही हे दिसायला लागलाय. नाही, आता तुम्ही ह्याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं दिलं, पण मग याची अजूनही नेमकी कारण काय आहेत की मग डायबेटिक होतो, म्हणजे थोडक्यात साखर जास्त खाल्ल्याने होतो, गोड फार खाण्याने होतो, किंवा जसा आता हा दिनचर्याचा जो भाग आपण म्हटलं की श्रम मी कमी करतोय, माझं आता बौद्धिक काम सुरू झालेलं आहे, म्हणजे बुद्धिजीवी झालेलो आहे आणि मी बसूनच काम करतोय आणि मग मी बरंच काही खात असतो, बरोबर, तर त्यामुळे होतोय. मग याची नेमकी कारण आपण तुम्ही कशी डिफाईन करा? महत्वाचा जो येतो की आपलं इटिंग रॉंग आहे, आपल्याला कळतंय पण आपण वळवत नाहीये. म्हणजे मी कायम एक एक्झाम्पल देतो, प्रज्ञापराध. आपल्याला माहित असतं की हे मला गरजेचं नाहीये, पण आपण खात राहतो, बिंज इटिंग. कारण आपलं इमोशनल इटिंग आपलं बऱ्याच वेळेला होतं. बऱ्याच ठिकाणी आपण बसतोय, नुसतं खातोय, खात नाहीये, डोक्यामध्ये स्ट्रेस घेऊन आपण ते खातोय. तर रॉंग इटिंग आहे. दुसरा रॉंग स्लीप पॅटर्न आहे, म्हणजे झोपेच्या वेळा आपण सगळ्या बिघडवलेल्या आहेत. रॉंग टाइमला इटिंग आहे, म्हणजे आपण मे बी हेल्दी फूड खातोय पण ते रात्री 10, 10:30, 11 वाजता मी खाणं हे करतोय, माझ्या याच्यामध्ये ठेवतोय. अजून एक जो मला याच्यामध्ये जो हे दिसला तो स्ट्रेस, म्हणजे सप्रेस्ड इमोशन, हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे जो दुर्लक्षला जातो. आज पहिल्या कसं होतं की पहिल्यांदा लोकांना शेअर करण्यासाठी कुटुंब पद्धती मोठी होती, लोक मोठ्या घरामध्ये राहायची. ठीक आहे, मला आई बाबांच्या जवळ बोलता येत नाही तर आजी आजोबांच्या जवळ बोलता यायचं, काका असायचा, चाचा असायचा, अजूनही कोण आत्या असायची, व्हॉट एव्हर, आणि नातवंड पण तेवढी असायची, त्यामुळं शेअरिंग इझिली व्हायचं. आज आपल्याकडं ती कुटुंब सिस्टीम तेवढी नसल्यामुळं, सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळं खूप सारा तणाव माझ्यावरती येतोय आणि तो मी लोनली, मला तो सहन करत राहावा लागतोय, मला तो एक्सप्रेस नाही करता येत. आणि हा सप्रेस्ड इमोशन जेव्हा कॉर्टिसॉल लेवल शरीरात वाढवतात तर अशा लोकांच्या मध्ये पण बीपी आणि डायबिटीस वाढलेलं दिसून आलेलं आहे. सो हे पण एक मला महत्वाचं कारण वाटतंय. सो स्लीप नाही आहे, ऍक्टिव्हिटीची कमतरता, बिंज इटिंग जास्त आहे, गरज नसताना आपण फूड खातोय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सप्रेस्ड इमोशन, निगेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे थोडक्यात आपण व्यक्त होत नाहीये कोणासमोर, व्यक्त व्हायला कोण नाहीच आहे. आणि कसं व्यक्त व्हायचं हे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये नाही शिकवलं जातं. अजून एक समस्या जी दिसायला लागलेली आहे, जे तुम्ही त्याच्यावर खूप चांगलं काम करताय असं मी म्हणेन, सत्यवेद आणि तुमच्या ह्याच्या माध्यमातून, की फायनान्शियल मॅनेजमेंट. म्हणजे पीपल आर नाऊ मोर स्ट्रगलिंग. लोकांना फायनान्शियल नॉलेज नाही आहे, लोकांना पैसे कमवण्याचं नॉलेज आहे, पण आलेले पैसे साठवायचे कसे, वाढवायचे कसे आणि मॅनेज कसा करायचा ह्याचं एज्युकेशन आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नाही दिलं जात. त्यामुळे दोन स्ट्रगल दिसतात. एक फायनान्शियल लेवलवरती लोक स्ट्रगल करतात आणि तो अनअवॉइडेबल स्ट्रेस आयुष्यभर कॅरी करतात, आणि दुसरा रिलेशनशिप्समध्ये येणारे तणाव ते मला व्यक्त करता येत नाहीये. दोन तणाव आहेत असं मला वाटतं. जसं फायनान्शियल हेल्थ, जशी आपली फिजिकल हेल्थ आहे तशीच फायनान्शियल हेल्थ आपली जपली गेली पाहिजे, 100% जपली. आणि फायनान्शियल हेल्थ जशी जपण्यासाठी आपण काळजी घेतो तशी मग फिजिकल हेल्थसाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत, राईट, ते त्या पद्धतीनंच केल्या गेल्या पाहिजेत, तर आपल्याला हेल्थ चांगली जपता येऊ शकते आणि आपण सुदृढ राहू शकतो. म्हणतात ना की 30 वयाच्या तुम्हाला जर का 60व्या वर्षी समृद्ध हे पाहिजे असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही अर्ली सुरू केली पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्ही, म्हणजे तुमच्या असं म्हणतात की पहिल्या पगारापासून तुम्हाला आलेल्या ह्याच्यातला तुम्ही 10%, 15%, 20% पार्ट हा इन्व्हेस्टमेंटला टाकला पाहिजे, आणि तो दरवर्षी वाढेल कसा, ते पर्सेंटेज वाढेल कसं ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. हेल्थच्या बाबतीत पण तसंच आहे. बऱ्याच वेळा लोक हेल्दी बनण्याचा विचार कधी करतात माहितीये का? डायबिटीस झाल्यावर, ब्लड प्रेशर झाल्यावर, पोट एवढं वाढल्यानंतर. डिसऑर्डर आल्यानंतर हेल्दी व्हायचं नसतं, ते डिसऑर्डर येऊ नये ह्याच्यासाठी तुमच्या ज्या वेळेला तुमची उभी वाढ थांबली वयाच्या 20व्या 22व्या वर्षी, आता तुमची इमारत उभी राहिलेली आहे,
त्या वेळेपासून तुम्ही हेल्दी आणि फिट राहण्यासाठी किंवा स्वस्थ राहण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. सो इट्स बोथ गोज हँड इन हँड. म्हणजे फिजिकली जर हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला वजन वाढवून उपयोग नाहीये. वजन वाढवून उपयोग नाही. हेल्दी राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे. तसं फायनान्शियली सुद्धा हेल्दी राहायचं असेल तर त्याच्या दृष्टीने ती प्रिपरेशन आधीपासूनच केली गेली पाहिजे. तुम्ही शिकवत असता. नक्की. यू आर फायनान्शियल गुरु, आम्ही हेल्थ गुरु आहे. नक्की. मला तुम्हाला असं विचारायचं की मधुमेह मुक्ती यावर तुम्ही काम करताय, पण नेमकी ही संकल्पना काय आहे? कारण मधुमेह ज्याला आहे असा रुग्ण जो की इन्शुलिन सुद्धा घेतोय, हो, तर त्याला तुम्ही मधुमेहापासून मुक्ती देण्याचं काम करता. व्हेरी ट्रू. तर ही संकल्पना आमच्या प्रेक्षकांना नेमकी जाणून घ्यायची. ओके. याबद्दल आपण काय सांगाल? मधुमेह मुक्त होणं म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज काय आहे की गोळ्या बंद होणं, औषध बंद होणं म्हणजे मधुमेह मुक्ती, शुगर नॉर्मल येणं म्हणजे मधुमेह मुक्ती. तर मधुमेह मुक्ती त्याच्या पलीकडचे आहे. जेव्हा आपण डायबिटीस म्हणतो तर सगळ्यात पहिला जो गैरसमज आहे की डायबिटीसला लोक शुगर समजतात. बरोबर. तर शुगर हे लक्षण आहे, शुगर हे कारण नाहीये. शुगर वाढली हे डायबिटीसच्या बऱ्याच लक्षणांपैकी एक लक्षण आहे. सो माझी शुगर फक्त नॉर्मल आली म्हणजे माझा डायबिटीस नियंत्रणात आला, कंट्रोलमध्ये आला, माझं एक लक्षण मला हे आलं. म्हणजे मी एक सोपं एक्झाम्पल याच्यात देतो की मला ताप आला असं आपण म्हणतो. आपण कधी म्हणत नाही की मला कोलाई इन्फेक्शन झालं, माझ्यात स्टेप्टोकॉकस आला, राईट. सो आपण डॉक्टरांना गेला, डॉक्टरांना जे सांगतो ते सिम्पटम. सो जसं ताप येणं हे लक्षण आहे तसं डायबिटीसमध्ये शुगर वाढणं हे लक्षण आहे. सो ताप आल्यानंतर डॉक्टर तुम्हाला पॅरासिटामॉल देतात, क्रोसिन घ्यायला सांगतात किंवा आपण घरी घेतो. त्यानं ताप कंट्रोलमध्ये आला तर ठीक आहे, त्यानं ताप कमी जास्त होतो, ताप त्यानं बरा होत नाही. ताप जो बरा होतो तो मी जेव्हा त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स देतो किंवा मी त्याला कुठला अँटीव्हायरल देतो आणि त्याला काही मी पथ्य पण सांगतो. सो या तिन्ही गोष्टींचा जेव्हा समावेश होतो त्यावेळेला त्याचं त्या इन्फेक्शनमधून त्याची रिकव्हरी होती. सो डायबिटीसमध्ये पण तसंच आहे. डायबिटीसमध्ये शुगर कंट्रोल येणं, आत्ता जी काही सगळी ट्रीटमेंट किंवा आम्हाला जी ट्रीटमेंट प्रणाली शिकवण्यात आलेली आहे तीच त्याला मी म्हणतो सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये मी फक्त शुगर कमी जास्त करण्यावरती खेळत असतो. बरोबर. पण माझीच शुगर का वाढली, माझंच कोलेस्ट्रॉल का वाढलं, माझंच ब्लड प्रेशर का वाढलं, त्याच्यामागचं जे खरं कारण आहे इन्शुलिनचा प्रतिरोध वाढणं, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होणं. आपल्या शरीरातलं इन्शुलिन आपल्याच ग्लुकोजला, जे आपण खाल्लेल्या अन्नातनं येतं, जे गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट खराब नाहीये, ग्लुकोज खराब नाहीये. मी तर सगळ्यांना सांगू इच्छितो की डायबिटीसमध्ये गोड बंद करायची गरज नसते ऍक्च्युली. डायबिटीसमध्ये तुम्ही शुगर खाल्ल्यामुळे तुम्हाला डायबिटीस होत नाही, तर ऑलरेडी जो एक्झिस्टिंग डायबिटीस आहे तो गोड खाल्ल्यामुळे वाढतो. दोन्हीमध्ये फरक आहे. तुमचा आहे तो डायबिटीस वाढू नये ह्याच्यासाठी तुम्हाला पथ्य म्हणून, परहेज म्हणून सांगितलेलं असतं की तुम्ही गोड खाऊ नका. इथं गोंधळ आहे सगळ्यात महत्वाचं. लोकांना काय वाटतं मला गोड खाल्ल्यामुळे, कारण तो गोडाचा आजार आहे ना. बरोबर. तुम्हाला तुमचं सगळं गणित साखरेशी जोडलेलं आहे. जेव्हा तुम्ही साखरेपासून थोडंसं पुढं जाऊन विचार करता की माझा डायबिटीस हा इन्शुलिन रेजिस्टन्स वाढल्यामुळे आहे, आणि तुम्ही जेव्हा हे समजून घेता की माझा इन्शुलिन रेजिस्टन्स नेमका कशामुळे वाढतोय आणि त्या कारण समजून घेऊन इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्यावरती जर का तुम्ही भर दिला तर तुमची शुगर तर कंट्रोल येणारच आहे, प्लस तुमचा डायबिटीस पण नियंत्रणात येणार आहे. सो डायबिटीस होतो म्हणजे नेमकं काय होतं, माझ्या शरीरातली कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज पचन करणारी यंत्रणा ती तात्पुरती बंद पडलेली असती किंवा त्याच्यावर थोडासा गंज चढलेला असतो, ज्याला म्हणतात टाईप 2 डायबिटीस. इन्शुलिन पण व्यवस्थित आहे, माझ्यात ग्लुकोज पण व्यवस्थित येत आहे, पेशी पण व्यवस्थित आहे, पण माझ्या शरीरातलं इन्शुलिन माझ्या शरीराला ग्लुकोजला पेशींपर्यंत पोहोचवू शकत नाही, स्नायू पेशींपर्यंत. त्याच्यावर आवरण तयार होतं, चरबीचं आवरण तयार होतं, स्ट्रेसचं आवरण तयार होतं, ऍसिडिटीचं आवरण तयार होतं, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिनचा प्रतिरोध म्हणतो. ही जी मी प्रोसेस सांगितली टाईप 2 डायबिटीसला लागू होती. सो मधुमेह मुक्ती किंवा डायबिटीस फ्रीडम हा जेव्हा तुम्ही शब्द वापरता हा स्ट्रिक्टली वापरायला जातो टाईप 2 मधुमेहासाठी. टाईप 1 जो लहान मुलांच्या मध्ये असतो, ज्यांच्यामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही, 5 ते 7% अशी डायबिटिकमध्ये लहान मुलं असतात किंवा हा प्रकार असतो, तर त्यांच्यामध्ये इन्शुलिन तयार होत नाहीये, त्यांना इन्शुलिन लाईफ टाईम घ्यावं लागतं, त्यांचं इन्शुलिन बंद होत नाही, आणि कुणी असा प्रयत्न पण करू नये की इन्शुलिन मी बंद करतो, म्हणजे त्या मुलाच्या जीवावर बेतू शकतं ते. त्यामुळे तिथं आपण काय करू शकतो, त्यांच्यासाठी डायबेटिक रिव्हर्सल किंवा डायबिटीस मधुमेह मुक्तीचा अर्थ काय, तुमची वय वाढेल तसं इन्शुलिनचे डोसेस कमी होणं, तुमची शुगर नियंत्रणात राहणं आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं. त्यांच्यात पण रिव्हर्सल आहे, पण त्याची डेफिनेशन वेगळी आहे. सो जेव्हा मधुमेह मुक्ती म्हणतो ती मला लागू होती टाईप 2 मधुमेहासाठी, जो 95% लोकांच्यात असतो. प्री डायबिटीससाठी लागू होती, गेस्टेशनल प्रेग्नन्सीमध्ये होतो त्यांच्यामध्ये आपण डायबिटिक रिव्हर्सल करू शकतो. त्यानंतर ड्रग इंड्युस्ड असतात, काही काही जणांना स्टिरॉइड वगैरे घ्यावे लागतात, कधी कधी अँटीबायोटिकचा मारा त्यांच्यावरती होतो, कधी कधी इन्फेक्शन होतं, तर ड्रग इंड्युस किंवा डिसऑर्डर इंड्युस डायबिटीस असेल तर तो पण रिव्हर्स होऊ शकतो. पण टाईप 1.5
आणि टाईप 1 म्हणजे टाईप 1.5 म्हणजे ॲडल्ट ऑनसेट टाईप 1 डायबिटीस, की ज्यांच्यात थोडं वयाच्या 30 नंतर 35 नंतर अचानकपणे इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी रिमिशनमध्ये किंवा सुप्तावस्थेत जातात. हा काही ॲडल्टमध्ये पण दिसतो. 1% ॲडल्टमध्ये हा डायबिटिक असलेल्याच्यात दिसू शकतो. तर हे दोन्ही डायबिटीसला ही मधुमेहमुक्ती किंवा ड्रग फ्री हे लागू होत नाही. पण टाईप 2 डायबिटीस येस, दिस इज 100% रिव्हर्सिबल. त्याला आपण मधुमेहमुक्तीचं लेबल लावू शकतो. त्यांनी जर का त्याच्या मूळ कारणावरती काम केलं, इन्शुलिन रेजिस्टन्स कशामुळे होते फाइंड आउट करायला त्याला आपण मदत केली आणि जीवनशैलीमध्ये त्याचे योग्य बदल त्याला सुचवले, तर डेफिनेटली तो मधुमेहमुक्तीपर्यंत जाऊ शकतो. ही मधुमेहमुक्तीची ब्रॉडर डेफिनेशन आहे. बरोबर. म्हणजे टाईप 2चा जो डायबिटिक पेशंट असेल तर त्याला 100% ॲप्लिकेबल आहे. हा, त्याला इन्शुलिन लागत नाही, लागू शकतं. जर का त्यानं गोळ्या औषधांवरती त्याचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला नाही, त्यानं योग्य जीवनशैलीतले बदल अर्ली अडॅप्ट केले नाहीत आणि गोळ्यांचे डोस एका प्रमाणापेक्षा जास्त वाढले, तर त्या गोळ्या औषधांचे किडनी लिव्हरवरती दुष्परिणाम होऊ शकतात. तर अशा वेळेला जे डायबेटॉलॉजिस्ट असतात किंवा डॉक्टर्स असतात ते सांगतात की तुम्ही आता गोळ्या घेतल्या तर तुमची किडनी आणि लिव्हर खराब होऊ शकतं, तर मग तुम्हाला त्यावेळेला इन्शुलिनवरती शिफ्ट करायला लागतं. 10% डायबेटिक पेशंट असे असतात की ते जर का लेट म्हणजे त्यांचा डायबिटीस लेट होत गेला, म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष त्यांचा हे गेला, तर हळूहळू त्यांचे जे बीटा सेल असतात ते त्यांची ताकद कमी होत जाते. त्या लोकांना पण त्यांच्या डायबिटीसच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू शकतो, त्यांचा डायबिटीस जेव्हा जुना होत जातो तेवढा त्यावेळेला त्यांना मे बी इन्शुलिनचा सहारा घ्यावा लागतो. मग डायबेटिक 2 असणारे जे पेशंट आहेत जे इन्शुलिन घेत आहेत त्यांना आपण डायबेटिक मुक्ती देऊ शकतो? येस, त्यांनाही डायबेटिक मुक्ती देऊ शकतो. हे कसं आहे की तुम्ही किती लवकर तुमच्या ह्याला ऍक्सेप्ट करताय की माझा डायबिटीस मला किती लवकर मी रिव्हर्सर करायला लागतोय, किती लवकर मी जीवनशैलीतले बदल लाईफस्टाईलमधले चेंजेस मी स्वीकारतोय, तेवढ्या लवकर तुम्ही ते हे शकता. तर त्यांची आम्ही कितीतरी पेशंट असे आहेत की ज्यांचं इन्शुलिन बंद करण्यामध्ये आपल्याला यश मिळालंय, पण पर्पज तो ठेवून नाही यायचं की बाबा मला इन्शुलिन बंद करण्यासाठी मला डायबिटीस फ्री व्हायचं आहे. इट्स नॉट लाईक दॅट. किंवा इन्शुलिन मला त्या डॉक्टरांनी दिलं म्हणजे ते डॉक्टर खराब आहेत. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला इन्शुलिन बरेचसारखे पेशंट ब्लेम काय करतात, नाही त्या डॉक्टरांनी मला इन्शुलिन घ्यायला सांगितलं. तो असं तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारणार, तुम्हाला इन्शुलिन घेण्याची वेळ का आली? बरोबर. तुम्हाला इन्शुलिन घेण्याची वेळ का आली? तुमची गोळ्या औषधं वाढवायची वेळ का आली? कुठल्याही डॉक्टरांना बिंग अ डॉक्टर तुम्हाला त्रास द्यायला, तुम्हाला टोचून द्यायला किंवा तुमच्या गोळ्या औषधांचे डोस देऊन तुमची किडनी लिव्हर फेल करायला आवडेल का? नाही. सो आपण ब्लेम काय करतो बऱ्याच पेशंट की त्या डॉक्टरांनी केलं. डॉक्टरांना कळत नाही का? डॉक्टरांनी कशाला? अरे बाबा तुझं शुगर का वाढली? तू शुगर वाढली तर त्यावेळी तू काय करत होतास? तर तिथं थोडंसं पेशंटनी स्वतः इंट्रोस्पेक्ट होणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये बदलाव जेवढ्या लवकर तो सुरू करेल तेवढं त्याच्यासाठी जास्त फायद्याचं होऊ शकतं. नक्कीच. पण काही पेशंटना आता आपल्याला उपचार घ्यायचे असतील, एखाद्या पेशंटला उपचार घ्यायचे आणि त्याला मधुमेह आहे, ओके, म्हणजे समजा एखाद्याची हार्टची सर्जरी करायची, मग तिथं त्यावेळेला सगळ्या रेंज तपासल्या जातात. हो, फिटनेस पण बघितलं, मेडिकल फिटनेस बघितलं, किंवा अगदी कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं तरी देखील फिटनेस घेतला जातो. तर अशा वेळेला डायबेटिक मुक्त असणारा पेशंट त्याचा जो फिटनेस आहे, ओके, तो बघून त्याला पूर्वीची गोळी आहे किंवा बंद झालेली आहे याची हिस्ट्री कशा पद्धतीने घेतली जाते, किंवा मग तो मुक्त झालाय हे त्या रेंजमधून कळणं, किंवा कसं असतं की जनरली कॉमन पब्लिकमध्ये असे प्रश्न असतात की मला डायबिटिक आहे. जनरली जेव्हा डॉक्टर विचारतात तुम्हाला काही शुगर बीपी आहे का ऑपरेशनच्या आधी, तेव्हा सांगितलं जातं की आहे, किंवा सांगितलं आहे पण मी त्याची मेडिसिन घेतोय, मुक्तीसाठी घेतोय, डायबिटीस फ्री होण्यासाठी घेतोय. ओके, तर त्याचं तिथं अनालिसिस कसं केलं जातं आणि ते कसं मॉनिटर होतं? हा म्हणजे सिम्पल, म्हणजे मी जर का सर्जन आहे तर माझ्यासाठी तुम्ही मधुमेह मुक्ती करताय नाही करताय मला ते नाही मॅटर करत. फ्रँकली स्पीकिंग मला मॅटर काय करतं, तुमच्या मला शुगर लेवल नॉर्मल दाखवा. बरोबर. का मला? कारण मला जेव्हा मी सर्जरी करतोय किंवा कुठलीही सर्जरी करतोय तर त्याला ब्लिडिंग होणार आहे. बरोबर. आणि मला इन्शुअर करायचं जर का त्या शुगर लेवल जास्त असतील तर त्याला हे करायला लागू शकतं, इन्फेक्शनचा धोका असतो, तो मला टाळायचा असतो. तर माझ्यासाठी शुगर नॉर्मल असणं, तू इन्शुलिन घेऊन नॉर्मल आणलेस, तू गोळ्या घेऊन नॉर्मल आणलेस, तू नॅचरल वे नॉर्मल आणलेस, मला म्हणजे ते म्हणतो ना बाप दाखवायचं श्रद्धा घाल. बरोबर. तो तुझ्या शुगर नॉर्मल दाखव तर मी सर्जरी करतो. हा, म्हणजे इट्स नॉट रिलेटेड की तुम्ही ते फिटनेससाठी करताय का ह्याच्यासाठी करताय. सो सर्जिकल इंडिकेशन मध्ये हा नॉर्म आहे की तुमच्या शुगर आणि बीपीच्या लेवल नॉर्मल पाहिजेत. कारण अनेस्थेशिया द्यायचे असतं त्यावेळेला बीपी जर का फ्लक्च्युएट झालं तर ते जीवावर बेतू शकतं, आणि सर्जिकल ह्याच्या वेळेला जर का पोस्ट सर्जरी इन्फेक्शन झालं तेही जीवावर बेतू शकतं. सो बिईंग अ सर्जन मला खरं बघायला गेलं तर डायबिटीस मुक्ती आणायचा नसतो, मला तुझी शुगर नियंत्रण येण्याशी हे असतो. आणि जर का खूपच इमर्जन्सी असेल आणि शुगर लेवल खूप जास्त असतील तर अशा वेळेला त्या व्यक्तीला इन्शुलिन देणं गरजेचं असतं, कारण इन्शुलिन रॅपिडली शुगर नॉर्मलला आणतं आणि आपल्याला ती अर्जन्सी किंवा ती इमर्जन्सी सर्जरी त्यावेळेला पार पाडता येते. म्हणजे जो मधुमेह मुक्त झालाय अशा पेशंटचं जर कॅटरॅक्ट ऑपरेशन करायचं आहे
करू शकतो. तर तो सांगू शकतो की मी मला मधुमेह नाहीये, त्याला सांगायची पण गरज नाहीये. मधुमेह मुक्त आहे का हा प्रश्न पुढचा येतो की तो काय सांगू शकतो की यस मला डायबिटीस माझा होता, डायबिटीस वाढलेला होता, माझा डायबिटीस नियंत्रणात आहे, दॅट्स इट. ओके, मी मधुमेह मुक्त झालो म्हणून सर्जरीला माझा पहिला नंबर लागणार आहे आणि मी मधुमेहाने ग्रस्त आहे तर माझा दुसरा नंबर लागणार. इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येते की मी मधुमेह मुक्त आहे पण मला डायबिटिक होता, मग अरे माझ्या शरीरामध्ये मग तो खरंच आहे का, भीती कुठेतरी असते, बॅक ऑफ द माइंड असते. म्हणून मी हा मुद्दा म्हणून प्रश्न विचारला की मी होतो आता तर नाही. मधुमेह मुक्ती ही खरं सांगू का ही पेशंटचं परसेप्शन आहे. मला मधुमेहाचा रुग्ण आयुष्यभर राहायचं नाहीये. बरोबर. सो ह्याला मी काय म्हणतो, मधुमेह मुक्ती ही मिरवण्याची गोष्ट आहे. खरं आहे. मधुमेह कंट्रोल ठीक आहे, म्हणजे आपल्याला काही गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये ना कशासाठी करतो, मिरवण्यासाठी. म्हणजे ज्या कधी आपण लग्नात घालतो, लग्नात एखादी लेडी नथ घालती, कानामध्ये हे घालतात, बरोबर आहे, तर ते का घालतात, तर ते नाही घातलं तर त्यांचं सौंदर्य कमी होणार आहे का. पण ते जर का तो दागिना मी घातला तर माझं सौंदर्य अजून जास्त उठून दिसतं. सो मधुमेह मुक्ती एक ती तशी गोष्ट आहे. मधुमेह मुक्ती ही मिरवण्याची गोष्ट आहे, राईट. मधुमेहाचा कंट्रोल सगळेजणच करतात, बरोबर. तसं आहे ते. आता आपण बोलतोच आहे तर थोडंसं आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर मगाशी येऊया. मगाशी आपण बोलता बोलता असं बोललोत की प्रत्येकाची दिनचर्या ही जशी आहे, खानपान जसं आहे तसं हे सगळ्या गोष्टी आपल्या चेंजेस होत राहतात. मग त्याला मग काही व्याधी जडणं, मग शुगर येणं, बीपी होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर दिनचर्या आणि मधुमेह यांचा काही परस्पर संबंध कसा आहे? 100% संबंध आहे. कारण आपल्याला हे याच्यात समजणं गरजेचं आहे की आपलं जे शरीर बनलंय ते निसर्गामुळं बनलेलं आहे. निसर्गातले जे 5 एलिमेंट्स आहेत ते आपल्यामध्ये आहेत. 5 तत्व ज्याला आपण म्हणतो, जल, वायू, आकाश, अग्नी, हे जे सगळी पंचतत्व आहेत, ह्या पंचतत्वापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि आपण निसर्गाचा भाग आहोत. निसर्गाचे हे जे तुम्ही म्हणलात आता लाईफस्टाईल, दिनचर्या ही लाईफस्टाईल आली कुठून? जर का आपण बारकाईने विचार केला, बऱ्याच वेळा मी लोकांना विचारतो, अरे तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणता, तरी लाईफस्टाईल ठरवली कोणी? तर बऱ्याच जणांना सांगता येत नाही. ते म्हणतात पूर्वजांनी ठरवली, आपल्या आयुर्वेदाने ठरवली. तर ॲक्च्युली याचं उत्तर आहे की नेचरनी तुम्हाला काही नियम घालून दिलेले आहेत की तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या आई वडिलांनी सांगितलं म्हणतो. पण हे आलं कुठून? तर हे आलं की बाबा हे सूर्याची गती तशी आहे. सूर्य मावळतो आणि सूर्य उगवतो. सो सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तुमचं जे बॉडी सायकल असतं, ज्याला आज सर्कॅडियन रिदम आपण म्हणतो, त्यामध्ये तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. हे फास्टिंग आपण म्हणतो की रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही का अन्न घेतलं नाही पाहिजे, का तुम्ही शरीराला विश्रांती दिली पाहिजे, का तुम्ही उपास केला पाहिजे किंवा फास्ट केला पाहिजे. कारण तुमच्या शरीरात बाहेर सूर्य नाही आहे, तुमचा अग्नी मंदावलेला असतो. तुमचं त्यावेळेला पचन करण्यासाठी शरीराचं हे केलेलं असतं. सो जी दिनचर्या आहे, सकाळी लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं, हे काही स्पिरिच्युअलिटी किंवा स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट नाही आहे, ही ह्युमन फिजिओलॉजी आहे. आणि आपल्या शरीरात जेव्हा डिसऑर्डर होतो, तुम्ही काय म्हणता की मला लाईफस्टाईल डिसऑर्डर झाला, म्हणजे निसर्गाने तुम्हाला काही नियम आखून दिले होते की तुम्ही सात्विक अन्न घेतलं पाहिजे, तुम्ही नैसर्गिक अन्न घेतलं पाहिजे, तुम्ही जलतत्वयुक्त अन्न घेतलं पाहिजे. का जलतत्वयुक्त अन्न जास्त घेतलं पाहिजे? कारण तुमच्या शरीरात 72% पाणी आहे, 12% पृथ्वी तत्व आहे. सो माझ्या अन्नामध्ये पण मी असं अन्न घेतलं पाहिजे की ज्यात पाणी तत्व जास्त आहे, जे नैसर्गिक आहे, जे नॅचरल आहे, जे पचायला सोपं आहे, जे माझ्या शरीराच्या बरोबर जात आहे. मी चांगले विचार का केले पाहिजेत, मी खरं का बोललं पाहिजे, मी का केलं पाहिजे? कारण निसर्गाच्या प्रत्येक तत्वाकडे ग्रॅटिट्यूड आहे, प्रत्येक तत्वाकडे प्रेमभाव आहे. सो मी जेव्हा 4 व्यक्तीवर चांगलं बोलतो, मी जेव्हा इतरांना आनंद देतो, मला कोण ॲप्रिशिएट करतं, तर मलाही बरं वाटतं आणि त्या व्यक्तीलाही बरं वाटतं. कारण आनंदी राहणं, सुखी राहणं, समाधान राहणं आपला स्थायी भाव आहे, हा निसर्गाकडनं आलेला आहे. सो दिनचर्याचा जेव्हा तुम्ही उल्लेख केलात की मला सात्विक अन्न, सात्विक विचार, सात्विक आहार, हे सगळं का पाहिजे? कारण तुम्ही निसर्गाने आखून दिलेल्या नियमाबरोबर राहता. तुमचा होमिओस्टॅसिस, चयापचय चांगला हे करतो. म्हणजे जसं एखादा रेडिओ असतो, मी याला कायम एक्झाम्पल देतो, रेडिओची फ्रिक्वेन्सी असते बघा. तुम्ही जेव्हा म्हणता की 92.2 वरती FM लागतंय, तर तुम्हाला 92 वर नेऊन चालतं का? 92 वर नेलं तरी ते खरखरणार. 92.5 ते 92.2च लागतं. तसं आपल्या शरीराचा जो पीएच आहे, वेव्हलेंथ जुळली पाहिजे. तर आपल्या शरीरात पीएच नावाची कन्सेप्ट असते, तो असतो 7.4. तर तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे केलेला आहे. तर ते जेवढं तुम्ही डिस्टर्ब करणार, मेटाबॉलिझम जेवढं डिस्टर्ब करणार, तेवढं तुम्ही डिसऑर्डरकडे गेला. मग तुम्हाला शारीरिक व्याधी होऊ शकतात, मानसिक व्याधी होऊ शकतात, आत्मिक व्याधी पण होऊ शकतात. सोल लेवलवरती पण ते तुम्हाला मग डिप्रेशनकडे जाईल किंवा इतर कुठं जरी जाऊ शकतं. सो इट जस्ट नॉट अबाउट डायबिटीज. सो दिनचर्या का मेंटेन करायची? कारण आपण निसर्गाचे भाग आहोत आणि हे मेटाबॉलिझम जे डिसरप्ट झालेलं आहे, मेटाबॉलिझम जे चेंज झालेलं आहे, ते नॉर्मलला आणण्याचं काम डायबिटीज फ्री फॉरएव्हरमध्ये आम्ही करतो. आता एक गमतीचा भाग, सहज असं बोलता मला आता हा प्रश्न मध्येच सुचला. आता
पृथ्वी तलावरती आपण मनुष्य प्राणी आहोत. हो, मनुष्य प्राणी आहोत ऍक्च्युली. मनुष्य प्राणी आहोत. तर डायबेटिक हा मनुष्य प्राण्याला आहे. हो, तर तो प्राणी मात्रांमध्ये येत नाही. खरंय बरोबर येतो. जे पाळीव कुत्रे आणि पाळीव मांजर आहेत ना, जे माणसांचं अन्न खातात, मला तिकडेच यायचं होतं. म्हणजे निसर्गाने जे नियम घालून दिलेत ते नियम आपण फॉलो करत नाही. म्हणजे प्राण्यांना जे त्यांना निसर्गातून उपलब्ध होतं ते आहार, ते त्याच्यावर बरेच लोक कॉमेंट करतील, तुम्ही कुत्र्या मांजर वाघ यांचं कुठे शुगर तपासते. पण ऍक्च्युली तर्कात खरंच तुम्ही म्हणलात ना, जे वाईल्ड ह्याच्यामध्ये आहेत आणि जे निसर्गाच्या तत्वानं हे करतात त्या प्राण्यांना डायबिटीस होत नाही. हे प्रूव्ह झालंय, रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेलं आहे. निसर्गाच्या नियमानुसार जे आहार विहार करतात त्यांना मग या गोष्टी येत नाहीत. म्हणजे हे डिसीज जे आहेत त्याची लागण होत नाही. आपण मनुष्य प्राणी आपण निसर्गाच्या काही विषय करतोय, विरोधात जात नाही. आपण निसर्गापेक्षा स्वतःला सुपिरियर समजतो. बरोबर. हा पण एक प्रॉब्लेम, हा पण एक अहंकार आहे. बरोबर. आणि मी कायम म्हणतो ना की इगो हा पण एक फार मोठं कारण आहे बरं का. आपण इगो जर का सोडू शकत नसू, माझं घर, माझा पैसा, माझा असं, माझं तसं, तर मग डायबिटीस आणि बीपी पण तुमचा होतो बरं का. त्यामुळे इगो, डिटॅचमेंट, लेट गो हे फक्त उपयोगाचं, ते आपल्याला आपल्या आचरणात आणणं पण गरजेचं आहे. नक्कीच. म्हणूनच मला ते असं सुचलं की प्राण्यांना मग मधुमेह असतो का, तर पाळीव प्राण्यांना असू शकतो. कारण त्याची दिनचर्या आपण ठरवलेली आहे. त्याला आपण सांभाळतोय, बिस्किट पासून आपण सगळ्या गोष्टी त्याला देतोय. म्हणजे निसर्गामध्ये वावरणारे प्राणी त्यांना निश्चितपणे तो नसावा, जसं की तुम्ही आता सांगितलं की ते प्रूव्ह झालेलं आहे. 100%. नक्कीच. आत्ताच आपण बोलता बोलता या निसर्ग नियमाबद्दल बोललो. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माला महत्व आहे. तर अध्यात्माला महत्व आहे म्हणून आपल्याकडे बरेच लोक अध्यात्म म्हणून किंवा स्पिरिच्युअल, जसं तुम्ही आता म्हणालात तसं, उपवास करतात. व्रत वैकल्य केलं जातं. श्रावण महिना नुकताच संपला, गणेश उत्सव सुरू होतोय. साबुदाण्याची खिचडी घेऊन उपवास केले जातात. तर मग मधुमेह व्यक्तींना हा उपवास करणं कितपत योग्य आहे, त्याचे चांगले वाईट काही परिणाम त्याच्या शरीरावरती होतात, आणि मग त्यांनी तो उपवास करावा का? 100% करायला पाहिजे. भारतीय संस्कृतीत दिलेला सगळ्या, म्हणजे माझं तर म्हणणं आहे फक्त भारतीय किंवा हिंदू संस्कृती नाही, सगळ्या संस्कृतीमध्ये उपासाला महत्व आहे. पण माझं म्हणणं आहे की तो ऍक्च्युली उपास काय सांगितला होता ते समजून घेऊन मग करायला पाहिजे. आपण काय केलं की उपवासातलं आपल्याला जे पाहिजे तेवढंच घेतलं. उपवासात असं सांगितलं होतं, शरीराला त्रास देऊ नका, मनाला त्रास देऊ नका, काही जड अन्न काही खाऊ नका, जेवढं शक्य आहे तेवढं धान्यापासून लांब राहावा. तेवढंच आपण धान्यापासून लांब राहावा एवढंच घेतलं. आपण डोक्यात काय ठेवलं, धान्य फक्त खायचं नाही, बाकी सगळं खाऊ शकतोय. म्हणजे ते उपवास आणि काय एकादशी दुप्पट खाशी हा उपास आपण नाही म्हणत. उपास म्हणजे प्युअर लंघन पाहिजे, की त्यावेळेला तुम्ही ज्यूसवरती राहिलं पाहिजे, तुम्ही फळांवरती राहिलं पाहिजे. तो आयडियल उपवास. आता पण आम्ही खूप सारे डायबेटिक पेशंट्स इथं बघतो, तर ते म्हणतो ना 1 मील डे, आता त्याला ओमॅड म्हणून फेमस झालेलं आहे. हे आपल्या कैक वर्षापासून सांगण्यात आलेलं आहे. तर उपासासारखा केला पाहिजे की ज्याच्यामध्ये पाणी किंवा एखादं हलकं फळ ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही नाही खाल्लं पाहिजे. तो खरा रिअल उपास आहे की ज्यानं माझ्या शरीराला विश्रांती मिळाली पाहिजे. आणि दुसरं, तुम्ही परमेश्वराच्या जवळ बसलं पाहिजे. तर परमेश्वराच्या जवळ बसता, तुम्ही जेव्हा पूजा करता किंवा त्याच्या जवळ बसून प्रार्थना करता, तर तुम्ही अंतर्मुख असता. तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये विचार सुद्धा सात्विक आले पाहिजेत. तुम्ही इतरांचं भलं चिंतन केलं पाहिजे, सगळ्यांचं चांगलं हो, सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांना सुख आणि शांती लाभो, हा विचार तुम्ही केला पाहिजे. तर तुम्ही परमेश्वराच्या जवळ आहे. परमेश्वराच्या जवळ म्हणजे लोक प्रॅक्टिकली काय करतात, मी मंदिरात जाऊन आलो, मी इथं जाऊन आलो, म्हणजे फक्त देव मंदिरातच आहे का? देव सगळीकडे आहे ना. त्या देवाला स्तवन करून माझ्यामध्ये पण तो देव आहे आणि माझ्यातलं ते चांगलं स्वरूप मला त्या दिवशी बाहेर काढायचं आहे. मला हिंस्त्र किंवा खराब विचारांपासून सुद्धा त्या दिवशी, लंघन हे फक्त शरीराचं किंवा तोंडाचं नाही आहे, लंघन हे विचारांचं खरं आहे. आणि त्या दिवशी तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांना, चुकीच्या विचारांना पण परावृत्त करायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचारांमध्ये जायचं आहे. हा खरा उपवासाचा एवढा सुरेख अर्थ आहे. त्या पद्धतीनं जर का आपण उपवास केला तर मला वाटतं की तो डायबिटीसलाच नाही, कुणालाही हेल्दी राहण्यासाठी फायद्याचा होऊ शकतो. आणि प्रत्येकाने हे फास्टिंग करायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीनं रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी 8 एवढं 12 तासाचं करायलाच पाहिजे. मी तर म्हणजे काय म्हणतो, तुम्ही बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. जर का एखाद्या व्यक्तीने रात्री 8 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याशिवाय पोटात काही नाही टाकलं, पाण्याशिवाय, तर आणि 1 वर्ष त्याने फॉलो केलं, तर त्याला कुठलाही आजार होऊ शकणार नाही, कुठलाही आजार. आणि जर का चुकून झाला असेल तर तो त्यातनं बाहेर पडू शकतो. पण हे डिसिप्लिननी 1 वर्ष फॉलो करायचं. ऐकायला सोपं वाटतंय, करून बघा आणि तुमची हेल्थ एकदम 360 डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकते. एवढं सोपं लॉजिक आहे. रात्री 8 नंतर पाण्याशिवाय पोटात काही टाकायचं नाही, दुसऱ्या सकाळी 8 वाजेपर्यंत. मला वाटतं हा एक खास मंत्र प्रेक्षकांना, जबरदस्त मंत्र आहे आणि हा फॉलो करा. मी एक काय म्हणू शकतो, ही टिप जी दिलेली आहे
ती तुम्हाला कित्येक आजारांपासून तुमचा बचाव करते. याला अनुसरूनच आणखीन एक माझा प्रश्न असा होता याला जोडून, की आता तुम्ही सांगितलं की उपवास हा करायला पाहिजे, पण उपवास करताना मग आपल्याकडे तुम्ही म्हणालात की आपण खिचडी किंवा बऱ्याच काही गोष्टींचा आहार घेतो, पण उपवास केल्यानं ऍसिडिटी पण होते. ते तुम्ही चुकीचे. मूळ विषय बाजूला राहतो आणि पुन्हा त्याचा त्रास चालू होतो, मग त्याच्यासाठी पुन्हा मेडिसिन घ्या हा विषय. आणि ते उपासाला ब्लेम करतात. तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा उपास करणार आहात तर तुमच्या बॉडीला पहिल्यांदा प्रिपेअर करायचं असतं. उपास करताना पण आणि हे करताना पण तुम्ही जर का खूप सारं टॉक्सिन आत टाकलं असेल, खूप सारा कचरा जर का दररोज शरीरात टाकत असाल तर उपास केल्यानंतर बॉडी आतून डिटॉक्सिफाय होत असते. तर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर हे समजून घ्यायचं, उपासाला ब्लेम करू नका. तुम्ही पहिलं आठवा मागच्या पूर्ण 3 महिन्यात 6 महिन्यात काय काय कचरा काय काय माती आपण शरीरात टाकलेली आहे ती ऍसिडिटीच्या माध्यमातून बाहेर येणार. सो तुम्ही उपास करायच्या अगोदर त्याला पहिल्यांदा तुमच्या बॉडीला प्रिपेअर करायला सुरू करा. काही ज्या खराब गोष्टी आहेत, बाहेरचं जे खाणं आहे, खूप तिखट तेलकट खाणं आहे, ते मी कमी करणं गरजेचं आहे. आणि हळूहळू तुम्ही तिकडे गेलं पाहिजे. उपास तसं बघायला गेलं तर दररोज सगळेजणच करतो, इव्हन लहान मूल सुद्धा उपास करतं. आपण जेव्हा झोपतो त्यावेळी झोपेत काही खातो का आपण? तर 6 ते 7 तासाचा उपास आपण रोज करतो. तसं बघायला गेलं तर जेव्हा मला उपासाकडे जायचं असतं तर एका बाजूला मी सात्विक जीवनशैलीचा वापर केला पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं ताजं आणि रॉ फूड माझ्या खाण्यात खायला सुरुवात केली पाहिजे. पहिलं तुम्ही 7-8 तास तर रोज झोपेतला तरी करताय, तो 10 तासांवर घेऊन जावा. 10 तास मानवले की मग 12 तासांवर घेऊन जावा. 12 तास मानवले की मग 14, मग 16, असं तुम्ही क्रमाक्रमाने जर का तिथं गेलात तर तुम्हाला ऍसिडिटी होत नाही. आणि जरी झाली म्हणजे आपल्याला जेव्हा सवय नसते एखाद्या गोष्टीची तर थोडी सहन करायची तयारी ठेवा. नक्की ते डोकं दुखणार 3 दिवस दुखेल, 4 दिवस दुखेल. नंतर तुम्हाला एकदा फास्टिंगची सवय लागली की मग फास्टिंग सारखं सुख नाही, फास्टिंग सारखा सोपा फ्री मध्ये करता येणारा कुठला हे नाहीये, म्हणजे मेडिसिन नाही. सगळ्या जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ मेडिसिन जर का कुठला असेल तर ते फास्टिंग आहे. आणि हे मी नाही म्हणत आहे, म्हणजे ज्यांच्या नावे आपण फास्टिंग करतो ते श्रीरामांचं असं म्हणणं आहे. मी म्हणतो तर तुम्ही मला मानू नका, श्रीरामांना तरी मानता ना. तर श्रीरामांना मानताय तर श्रीरामांना हे विचारण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या ह्याच्यात आजारी पडल्यावर काय करता, तर त्यांनी छान उत्तर दिलं होतं, लंघनम परिमा औषधं. मी 1 दिवसापासून 3 दिवसापर्यंत लंघन करायचं. आणि निसर्गात आज सुद्धा कितीतरी प्राणी आपण बघितले तर त्यांची तब्येत पोट बिघडल्यावर ते लंघनच करतात. उपवास करायचा आहे तर त्याची सुद्धा एक नियमावली आहे आणि ती आपण फॉलो केली पाहिजे. त्याचं प्री रिक्विसाइट आहे. उद्या उठलो आणि मी डायरेक्ट सुरू केला. बरेच जण काय होतात की मग म्हणतात मी पहिल्या दिवसात 3-4 वेळा खाणारे लोक म्हणतात की मी आज दीक्षित डाएट आजपासून सुरू करतो, मी दिवसातनं 2 वेळालाच खातो. आणि मग ते तसं सुरू पण करतात, पण नंतर त्यांची ऍसिडिटी वाढते, शरीरातनं टॉक्सिन बाहेर येतात. मग ते म्हणतात की हा डाएट खराब आहे, तो डाएट खराब आहे. मी कायम हे म्हणतो की कुठलाही डाएट खराब नसतो. तुम्ही ते तयार करण्यासाठी किंवा ती जीवन प्रणाली अवलंबण्यासाठी तुमच्या बॉडीला आणि तुमच्या मनाला पहिलं ट्यूनअप करणं गरजेचं आहे. हे कसं आहे की तुम्ही खूप प्रख्यात एखादी इन्स्ट्रुमेंट, आता फॉर एक्झाम्पल मला गिटार वाजवायला आवडते, राईट. मी म्हटलं की मला गिटार येते आणि मी गिटार मी कुठलीही गिटार घेतली आणि त्याला ट्यून नाही केलं आणि डायरेक्ट वाजवायला सुरू केलं तर त्यातनं बेसुरे आवाज यायला लागले तर त्यात गिटारीचा दोष नाहीये किंवा तुमचा वाजवणाऱ्याचा पण दोष नाही. तुम्ही काय केलं, त्याला ट्यूनअप नाही केलं. सो फास्टिंगसाठी पहिल्यांदा मनाला, शरीराला आणि सोलला ट्यून करायला, बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा प्रिपेअर व्हा. आणि जेव्हा तुम्हाला डायबिटीस सारखा डिसऑर्डर असतो आणि तुम्हाला त्यावेळेला फास्टिंग करायचं असतं तर त्याला एक सायंटिफिक मेथॉडॉलॉजी आहे. इट शुड बी डन अंडर मेडिकल सुपरविजन. म्हणजे बरेच जणांचं म्हणतात की डायबेटिक पेशंट नाही केलं पाहिजे, शुगर लो होती. आमच्याकडे लोक फक्त 1 दिवसाचं नाही, यू कांट बिलीव्ह, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 14 दिवस ज्युसेसवरती, त्याच्यातले 2 दिवस वॉटर फास्ट असतं. डायबिटिक लोकांच्या बाबतीत मी सांगतोय बरं. आणि त्यांच्या शुगर लेवल त्याच्यात खूप कंट्रोल येतात, अंगावरची सूज पूर्ण निघून जाते. सो फास्टिंग जर का मेडिकल सुपरविजनच्या अंडर योग्य पद्धतीनं केलं तर फास्टिंग सारखं सुरेख मेडिसिन कुठलंही नाही. आणि मला पर्सनली फार आवडतं. म्हणजे मला जेव्हापासून फास्टिंगचं महत्त्व कळायला लागलं तर झाले आता 5-6 वर्ष झाली. आय एव्हरी डे डू मिनिमम 16 to 18 आवर फास्टिंग. म्हणजे मी करतोच करतो. आणि ज्या दिवशी जास्त ऍक्टिव्ह असतं, जास्त प्रोडक्टिव्ह, तर त्या दिवशी मी 24 आवर पण फास्टिंग करतो. आपण पश्चिम महाराष्ट्रात येतो, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हा सगळा पट्टा हा उसाचा बेल्ट आहे, सगळे साखर कारखाने. आणि आपल्याकडे कोणाला तरी शुगर आहे असं म्हटलं की मग तुमच्याकडे साखर कारखाना आहे वाटतं, गमतीनं म्हटलं जातं. मग ही साखर शरीरामध्ये कुठून येते आणि पुढचा त्याच्यामध्येच त्याला जोडून असा प्रश्न आहे की मग साखरेचं निदान होण्यापूर्वी किंवा मला शुगर होतीये असं जाणवण्यापूर्वी, शुगर वाढते किंवा मला डायबिटीस होतोय, याची नेमकी लक्षणं काय दिसतात पूर्वी. म्हणजे काही जणांना चक्कर आलेली असते, काही जणांना अंगाला खाज होते आणि मग ते लक्षात येत नाही कशामुळे होतोय. आणि मग आपण ते जाऊन चेक केल्यानंतर मग लक्षात कळतं की खूप साखर वाढली. तर
अशी जी लक्षणं आहेत ती नेमकी अजून कोणती आहेत? ओके. आणि या सगळ्याबद्दल आपण काय सांगाल? ओके. सो सगळ्यात पहिलं म्हणजे 2 टप्प्यामध्ये ह्याला आपण डिफाईन करू शकतो. एक म्हणजे एक प्री डायबिटीस म्हणजे मधुमेहापूर्वीची अवस्था, यावेळची लक्षणं वेगळी आहेत आणि फुल फ्लेज डायबिटीस झाल्यावरची वेगळी आहेत. बऱ्याच वेळेला 50% लोकांना डायबिटीसची लक्षणं दिसत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, सायलेंट हे राहतं, लक्षणं दिसत नाही. जुन्या काळी किंवा आम्ही जे शिकलेलो होतो त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं क्लासिकल युरिनला जास्त वेळा जायला लागणं, थकवा येणं, विकनेस जाणवणं, सतत भूक लागणं, हे आता फक्त 50% डायबिटिक पेशंटमध्ये दिसतं. कधीतरी ते कुठला तरी चेकअप करायला जातात, इन्शुरन्सचा चेकअप करायला गेलो, फ्री चेकअप करायला गेलो, कॅम्पमध्ये मी गेलो होतो आणि तिथं गेल्यावर त्यांना लक्षात येतं अरे बापरे HbA1c 11 झालं, अरे बापरे असं झालं. पण काही लक्षणं बॉडी देते, म्हणजे पूर्वसूचना देते की सगळ्यात त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला इरिटॅबिलिटी किंवा चिडचिडेपणा, जे कामाचा उराका पहिल्यांदा व्यवस्थित पद्धतीने होत होता तो होत नाहीये, माझ्याकडनं काम लवकर आटपत नाहीये, माझी चिडचिडेपणा वाढते आणि थकवा, थोडं काम केल्यानंतर मला थकवा जाणवायला लागतो. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर जे ऑफिसला जायला पाहिजे होतं ते नको वाटायला लागतं, ऑफिसला गेल्यानंतर मीटिंग घ्यायची आहे तर ते काम पोस्टपोन करावं वाटायला लागतं. हे पहिलं लक्षण आहे. दुसरं कॉमन एक लक्षण दिसतं, वजन झरझर कमी व्हायला लागतं. तो अचानक जर का कमी कालावधी 2-3 महिन्यातच तुमचा एकदम 5-6-7 किलो वेट लॉस झाला असेल तर तुम्ही थोडंसं त्यावेळेला शुगर तुमची चेक करणं गरजेचं आहे. आणि तो वेट लॉस नसतो, तो असतो मसल कमी होतात आणि ते फार डेंजरस असतं. बऱ्याच वेळा लोक काय होतात, खुश होतात, म्हणजे कुठेतरी ते व्यायाम सुरू केलेला असतो, डाएट, त्यांना वाटतं वा माझं वजन 5-6 किलो कमी झालं, मला तर छान वाटायला लागलंय. पण जर का तुम्ही फार जीवनशैलीत बदल केलेले नाही आहेत, फार तुम्ही व्यायाम करत नाहीये आणि कमी कालावधी जर का वेट लॉस झाला तर ते एक लक्षण आहे. अंगावरती पिगमेंटेशन येणं किंवा स्त्रियांच्या मध्ये वारंवार युरिनला इन्फेक्शन होणं, पुरुषांच्या मध्ये ह्याला पेनाईल इन्फेक्शन्स होणं, लघवीच्या जागी इन्फेक्शन्स होणं, हे पण एक लक्षण आहे की तुम्हाला त्यावेळी शुगर चेक करणं आवश्यक आहे. आणि मग क्लासिकल जी लक्षणं येतात ती बहुतेक सगळ्यांना माहिती आहेत की मला युरिनला जास्त वेळा जायला लागलं, तहान जास्त वेळा लागायला लागली, किंवा मला भूक सतत लागायला लागलेली आहे, किती खाल्लं तरी मला हे होत नाही आहे. तर हे पण कॉमन लक्षण डायबिटिकमध्ये दिसतात. पण 50% लोकांच्या लक्षणं दिसत नाही याच्यात, अनफॉर्च्युनेट आहे. पण 50% लोकांच्या तो विदाऊट लक्षण डायबिटीस डिटेक्ट होतं, त्याला आम्ही असिम्प्टमॅटिक डायबिटीस असं म्हणतो, लक्षण नाही दिसत. बऱ्याचदा असं होतं की काही लोकांना प्रचंड टेन्शन किंवा स्ट्रेस असतो. हो. याचा काही परिणाम मधुमेहावरती आहे किंवा म्हणजे मधुमेह यामुळं 100% 90% लागण नाही होत. तुम्हाला एक्झिस्टिंग तुमची लाईफस्टाईल खराब असेल, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत नाहीये, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत नाही, त्यात तुम्हाला अनपेक्षित स्ट्रेस आला, आणि मोस्ट ऑफ द टाइम स्ट्रेस अनपेक्षितच येतो, तो तुम्हाला प्री इंटिमेशन देऊन येत नाही, चला उद्या मी येणार आहे बरं का तुमच्या लाईफमध्ये. तर आवर बॉडी इज नॉट प्रिपेअर्ड. आणि मग त्यावेळेला बॉडीचा आपल्या बॉडीमधली जी फाईट ऑर फ्लाईट जो रिस्पॉन्स असतो तो एकदम ऍक्टिव्हेट होतो. कुठलाही स्ट्रेस, जुन्या काळी कसं व्हायचं की ह्युमन बिईंगला प्राण्यांचा किंवा एन्व्हायरमेंटचा स्ट्रेस असायचा, एकदम वातावरण बदललं, कारण तो गुहेत राहायचा आणि तो तणाव आला तर त्याला लढावं लागायचं किंवा पळून जायला लागायचं. आत्ताचे स्ट्रेस असे आहेत, धड आपल्याला त्याच्यावर लढता पण येत नाही, पळून पण जाता येत नाही. आणि त्याच्यामध्ये जो रिस्पॉन्स येतो, ज्याला आपण फाईट ऑर फ्लाईट म्हणतो, ते आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढवतो, कॉर्टिसॉल. आणि जेव्हा जेव्हा माझ्या शरीरात हे कॉर्टिसॉल वाढून येतं त्या वेळेला माझ्या शरीरातल्या शुगर लेवल, ब्लड प्रेशरच्या लेवल वाढतात. सो जोपर्यंत तो स्ट्रेसर, जोपर्यंत तो ट्रिगर मी रिमूव्ह करत नाहीये किंवा त्याला मी कशा पद्धतीने डील करायचं आहे हे शिकून घेत नाहीये, समजून घेत नाहीये, तोपर्यंत तुमच्या शुगर लेवल हायर राहतात. त्यामुळं 95% लोक जी आज आमच्याकडे डायबिटीस ट्रीटमेंट घ्यायला तर ते म्हणतात की माझ्या लाईफमध्ये अनपेक्षित असा तणाव आला आणि त्यावेळेला मला शुगर डिटेक्ट झाली, त्यावेळेला मला बीपी डिटेक्ट झालं, आणि त्यानंतर परत तो निरंतर राहतो. तो स्ट्रेस जर का निरंतर असेल तर तो डायबिटीस निरंतर राहणार. किंवा तुम्ही मग काय करता, स्ट्रेसला रिमूव्ह न करता, त्या स्ट्रेसवर काम न करता तुम्ही फक्त गोळ्या औषधं घेत राहता, म्हणजे तुम्ही त्या डायबिटीसला पोसत राहता किंवा तुम्ही सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट करता. तर यू नीड टू आयडेंटिफाय द ट्रिगर, मला कशामुळे झाला होता. मग कुणाची जवळच्या माणसाची झालेली मयत असू शकते, एखादा मोठा फायनान्शियल लॉस असू शकतो, एखादा लोनलीनेस असू शकतो, रिलेशनशिपमधलं एखादं ट्रबल असू शकतं, साधं शेजाऱ्याबरोबर झालेलं भांडण असू शकतं, किंवा बॉसनी सगळ्यांच्या समोर केलेला अपमान पण असू शकतो. तर तो रिलीज करणं गरजेचं असतं. तो रिलीज नाही मी केला तर मी कितीही गोळ्या घेतल्या, किती औषध घेतलं, किती इन्शुलिन केलं तर त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये पण येत नाही, रिव्हर्सल तर फार लांबचं. एवढा मोठा स्ट्रेसचा संदर्भ आहे आणि अनफॉर्च्युनेटली आजच्या कालावधीत हे प्रमाण खूप वाढलेलं नाही. मेजर कारण हे दिसायला लागलेलं स्ट्रेस. हा कामाचा प्रचंड ताण आहे, प्रत्येकाला वेगवेगळे टार्गेट्स आहेत आणि एक्सप्रेस करायला व्हेंटिंगच नाही ना, व्हेंट आउटच नाहीये. बऱ्याच काही लायबिलिटीज घेऊन ठेवलेल्या, त्यामुळे तो स्ट्रेस येतो, पळून जाता येत नाही. मी काय म्हणतो ना की वाघ आहे, म्हणजे हे कसं सिच्युएशन कशी आहे, मी बकरी आहे आणि माझ्यासमोर वाघ येऊन उभं राहिलेला आहे आणि मला बांधून घातलेला आहे.
अशी परिस्थिती आपली सध्या होती, जेव्हा स्ट्रेस येतो त्यावेळेला. डायबेटिक हा हल्ली लहान मुलांमध्ये पण दिसतोय, वाढलाय, खूप वाढलाय. तर याची नेमकी कारण काय आहेत? ओके. आणि मग तो बरा होतो का, याच्याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे? दोन पद्धतीने मी ह्याला हे करीन. पहिल्या कालावधीमध्ये टाईप 2 डायबिटीस हा वयाच्या 30 नंतर 40 नंतर दिसेल असं म्हणलं जायचं, पण आता अनफॉर्च्युनेटली वयाच्या 10व्या 12व्या 14व्या वर्षीच टाईप 2 डायबिटीस लहान मुलांना दिसायला लागलेला आहे. आणि त्याचं मेजर कारण आहे सिडेंटरी लाईफस्टाईल. लोक आजकाल मुलं खूप सारे गेम खेळत आहेत, बॅडमिंटन खेळतायत, टेनिस खेळतायत, क्रिकेट खेळतायत, पण कुठं खेळतायत माहिती आहे? कुठं खेळत असतील? मोबाईलवर खेळतात. ऍक्च्युली हे खेळ कुठं खेळायला पाहिजे होते? मैदानावर जाऊन खेळायला पाहिजे, पण हे खेळ इथं जास्त खेळलं जात आहे. आणि ते नुसतं खेळलं जात नाही आहे, त्याच्याबरोबर खाल्लं पण जात आहे. आणि अनफॉर्च्युनेट आहे की ही सवय कुठंतरी आपण पेरेंट्सनीच मुलांना लावलेली आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी आहे, तर तात्पुरतं त्या मुलाला एंगेज करण्यासाठी आपण काय देऊन टाकलं त्याच्याकडे, घे बाबा मोबाईल, तू घे बाबा हे. आणि आज कुठल्याही घरामध्ये जर का आपण गेलं तर पहिलं कसं व्हायचं की 3 4 5 मुलं असायची. त्यावेळेला आपल्यासाठी चैनीची गोष्ट म्हणजे काय, घरात मागितलं तर गुळ आणि शेंगदाणे, मुठभर शेंगदाणे मिळायचे, एखादा लाडू द्यायचा, चल पळ म्हणायचं. आजकाल तशी परिस्थिती नाही. आज पॅम्परिंग की बाबा मला वेळ त्यांना देता येत नाही ना, तर जेव्हा जेव्हा मुलं मला भेटतात त्यावेळी मी त्यांचं इमोशनल पॅम्परिंग करतोय. मी त्यांना म्हणतोय की चल बाबा, आज कुठल्याही घरामध्ये जर काय का मिडल क्लास आपण फॅमिलीचा जरी विचार केला आणि त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर मिनिमम 40 ते 50,000 कॅलरीज असतील मिनिमम, की ज्या इझी आहेत, इझिली मला मिळू शकतात. माझं साखरेचं कन्झम्पशन एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, ब्रेडचं कन्झम्पन एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आज प्रत्येक आठवड्यात कुणाचा ना कुणाचा तरी बड्डे असतो मुलांच्यामध्ये, आणि प्रत्येक सॅटर्डे संडेला मी पिझ्झापासून खूप सारे मैद्याचे पदार्थ माझ्या खाण्यात वाढवलेले आहेत. सो मैदा, रिफाईंड शुगर, रिफाईंड सॉल्ट, ऑइली स्नॅक्स आणि नो ॲक्टिव्हिटी ऑर ॲब्सोल्युटली सिडेंटरी लाईफस्टाईल, हे मेजर कारण दिसायला लागलेलं आहे लहान मुलांच्यामध्ये चाइल्डहुड ओबेसिटी वाढण्याचं. आणि चाइल्डहुड ओबेसिटी बरोबर त्यांच्या मनात असलेले बरेचसारखे स्ट्रेस सुद्धा. आज 5-5, 6-6, 7-7 वर्षाची मुलं येऊन काय म्हणतात की आय एम फिलिंग डिप्रेस्ड. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तर मला खूप स्ट्रेसफुल वाटतंय, मला खूप लोनली वाटतंय. म्हणजे जे वर्ड आपण आपल्या 25-30 मध्ये हे केले होते, तर मुलं सांगतात की मला 7व्या वर्षी मला प्रचंड स्ट्रेस आहे, आय एम फिलिंग लोनली, आय एम हे. म्हणजे हा जो मेंटल शिफ्ट आहे आणि तो खूप जबरदस्त आहे, खूप धोकादायक आहे. डिजिटल टू मच एक्सपोजर, रिफाईंड फूडचं टू मच एक्सपोजर, लॅक ऑफ काय म्हणू शकतो की रॉ फूड आपल्याला फळांपासून खूप दुरावाच आहे. नॅचरल कुठल्या गोष्टी नाहीच आहेत. फळं आणली तरी मुलं आजकाल खात नाहीत, तशीच पडून जातात किंवा तशीच फ्रीजमध्ये राहतात ती. तर हे सगळं मला वाटते की लहान मुलांच्या मध्ये फक्त डायबिटीसच नाही, चाइल्डहुड ओबेसिटी, PCOD हा खूप लवकर दिसतोय, हार्मोनल डिसरप्शन्स, ॲनिमियासारखं हे. म्हणजे जुन्या काळी आपल्याला काय म्हणायचं की लोक लहान मुलांना कुपोषण हा प्रॉब्लेम होता, बरोबर. आजचा प्रॉब्लेम अतिपोषण हा प्रॉब्लेम. आज खाऊन मुलं आजारी जास्त पडायला लागले. दिसताना बाहेरनं हेल्दी आहेत पण आतून पूर्ण हे आहेत. म्हणजे म्हणतो ना की ते अनफॉर्च्युनेट आहे, पण मी हा वर्ड वापरायला पाहिजे का नाही माहीत नाही, भुसा भरलेल्या पोत्यासारखी अवस्था आहे. म्हणजे बाहेरनं दिसताना गुटगुटीत दिसतात, आत काहीच नाही, आतून पूर्ण खोकले आहेत. म्हणजे त्यांचं जर का पूर्ण बॉडी वर्कआउट केला आपण तर कितीतरी मुलांना मी बघितलं की त्यांना म्हणजे आपल्या जिना चढून आपल्या ह्याचा विसरलेत की 10व्या मजल्यावर राहतात, की त्यांना सांगितलं आपण किती पळाय, आपण लहानपणी आपण किती आपल्या शाळेमध्ये आपण चालत जायचो. म्हणजे आज मुलांना जर का सांगितलं की आम्ही 2-2, 3-3 किलोमीटर शाळेत चालत जायचो आणि परत 2-2 किलोमीटर यायचो, मजा करत यायचो, तर मुलांना ते अप्रूव्ह वाटतं. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी. 10 जिने चढायचं म्हटलं तरी 7व्या 5व्या 6व्या मजल्यावर मुलांना दम लागायला लागलेला आहे. याला धरूनच मला असं विचारायचं की हॉटेलिंग हल्ली वाढलंय, आणि मग हॉटेलिंग बरोबर घरी सुद्धा आपण शाकाहार किंवा मांसाहार बऱ्याच लोकांच्या घरी होत असतो. तर मधुमेह व्यक्तीला तो कितपत योग्य आहे आणि त्याचा मग आहार किंवा विहार हा कसा असावा, मग तो व्हेज, नॉनव्हेज आणि त्याची पथ्य. सो बऱ्याच जण म्हणतात की नाही डॉक्टर, आम्ही बाहेर नाही जात, बाहेर ना हॉटेलमध्ये गर्दीच असती, आम्ही काय करतो बाहेरचं मागून घेतो आणि घरातच खातो. त्यामुळं लोकांचं काय झालेलं आहे की इमोशनल इटिंग, ह्याला मी काय म्हणतो की आज लोकांच्याकडं समृद्धी आलेली आहे, लोकांच्याकडे पैसा आलेला आहे, आणि आपल्याला तो पैसा इन्व्हेस्ट करत असताना आपल्याला हे लक्षात येत नाही आहे की आपण फूडला जोडलेलं आहे. ते मला जे प्लेजर हवं आहे, मला जे सुख हवं आहे, ते मी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जास्त हुडकायला लागलेलं आहे. ॲक्च्युली खरं सुख कुठलं आहे की तुम्ही चांगलं अन्न घेणं, चांगल्या वातावरणात राहणं, एन्व्हायरमेंट चांगलं असणं, तुम्हाला ॲक्टिव्हली सगळी कामं करता येणं. पण आपण काय करतोय, तो आलेला जो पैसा आहे तो खाण्यामध्ये, आणि ते पण चटपटीत खाण्यामध्ये. म्हणजे वी आर काय म्हणू शकतो आपण, आपल्या
म्हणजे त्या जिभेचे हे बनलेलं आहे, गुलाम बनलेलं आहे, गुलाम बनलेलं आहे. म्हणजे आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता आपण एवढे छान पॉडकास्ट घ्यायला लागलो, हे खूप सारे लोक बघतील, खूप लोक टाळ्या पण वाजवतील, खूप लोक त्याला लाईक्स पण करतील, फॉरवर्ड पण करतील, पण फॉलो नाही करणार. आपला प्रॉब्लेम काय झालाय की 20 सेकंदाच्या चवीसाठी आपण 20 तास शरीराला झुंजवतोय. ह्युमन ग्रीड आहे ना, ती नीडच्या वर चाललेली आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की बाबा का, म्हणजे हे फक्त घराच्यासाठी नाही, प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आणि ह्याला एक सेंटेन्स मी कायम वापरतो की निसर्गामध्ये प्रत्येकाच्या गरजेला जे पाहिजे ना, ते निसर्गाने भरपूर दिलेलं आहे अबंडन्समध्ये, पण ते नीडसाठी. तुमची ग्रीड फुलफिल करण्याच्या गोष्टी निसर्ग नाही देऊ शकत. ही जी ग्रीड वाढलेली आहे सगळ्याच बाबतीत, नॉट ओन्ली फॉर द फूड. आणि गरज नसताना साठवणूक करणं, डायबिटीस हा संचयाचा आजार आहे, लक्षात घ्या. तर आपण गरज नसताना कार्बोहायड्रेटचा तुम्ही संचय करताय की बाबा आपलं फूड, आपल्याला अन्न हे कधी सांगितलंय घ्यायला, तीव्र भूक लागल्यावरती. आपल्याला अन्नात खूप चांगलं, म्हणजे आपल्या भगवद्गीतेपासून ते कुठलंही तुम्ही काढून बघितलं तर त्यात अन्न खाण्याचा एक श्लोक आहे की तुम्ही अन्न कसं खाल्लं पाहिजे, ज्याला मी ईट वेल म्हणतो. तर किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे, हे 4 नियम सांगण्यात आलेले आहेत आपल्या जीवनशैलीमध्ये. आयुर्वेदात पण त्याचा खूप चांगला उल्लेख केला आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कडकडून भूक लागल्यावरच तुम्ही खाल्लं पाहिजे. दॅट इज अ फर्स्ट रूल. दुसरा रूल त्यांनी सांगितलेला आहे की सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आत तुमचं फूड असलं पाहिजे. सूर्यास्तानंतर तुम्ही पोटात काही टाकायचं नाही, हे करायचं नाही आहे. आणि आपल्याला लहानपणापासून आपल्या आजी आजोबांना तुम्ही आठवून बघा, तर आपल्याला काय मी सांगितलेलं आहे, बाबा रे भुकेपेक्षा 2 घास कमी खात जा, बरोबर, एक सावकाश खात जा. सावकाश अर्थ आहे की एक अवकाश तुम्ही मोकळा ठेवायचा आहे, बरोबर. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही अन्न जेव्हा खाता ना, तर त्यावेळेला ते चावून खावा, त्याच्यामध्ये पोषण मूल्याला तुमची लाळ त्यात मिक्स झाली पाहिजे. सो ही 4 प्रिन्सिपल आहेत की मी जेवढं शक्य आहे तेवढं सूर्य मावळल्यानंतर, सूर्यास्तानंतर जेवढं शक्य आहे तेवढं लवकर खाल्लं पाहिजे. सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे. घरातलं ताजं अन्न खाल्लं पाहिजे. मी कुठलंही प्रिझर्व केलेलं, पॅक केलेलं की ज्याच्यात जीवन नाही आहे, जे मेलेलं, जे डेड फूड आहे, डेड फूड तुम्ही शरीरात टाकलं तर तुमचं शरीर लवकर डेड बनणार, सेलला खूप त्रास होणार, ॲसिडिटी वाढवणार. तुम्ही जर का जिवंत अन्न, जे ताजं आहे, जे हे आहे ते खाल्लं तर तुमच्यासाठी फायद्याचं आहे. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा थोडा स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट जातो, पण नॉन व्हेजिटेरियन फूड हे मोर ॲसिडिक असतं आणि ते पचायला पण शरीराला वेळ जास्त लागतो. त्यामुळे तुमचा बॉडीचा pH पण थोडा डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळं नॉन व्हेजिटेरियन, तुम्ही हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा, आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर प्लीज व्हेजिटेरियन राहा. मुद्दामून जाऊन प्रोटीन वाढवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही नॉनव्हेज अति प्रमाणात खायची गरज नाही आहे. नॉनव्हेज हे कशासाठी आहे की बाबा त्याला एक स्पिरिच्युअल रिझन पण आहे. तर आपलं जे शरीर बनलेलं आहे ते व्हेजिटेरियन खाण्यासाठी किंवा शाकाहारासाठी बनलेलं आहे. भारतीय संस्कृतीत तर ते होतं, पण आता अनफॉर्च्युनेट आहे की उलटं झालं. भारतात 70% व्हेजिटेरियन होते, 31 ते 31% नॉन व्हेजिटेरियन होते. पण गेल्या 10-20 ह्याच्यामध्ये प्रमाणात व्यस्त झालेलं आहे. 60% नॉन व्हेजिटेरियन झाले आणि 40% आता हे व्हेजिटेरियन, आणि व्हिगन तर 10-15%च असतील की जे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स पण कंझ्युम करत नाहीत. तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही कुठलं अन्न हे करायचं त्यापेक्षा त्याचं प्रमाण, त्याची क्वांटिटी आणि तुम्ही कार्बोहायड्रेट किती आहे हे तुम्ही शिकलं पाहिजे. ज्याला मी कायम एक प्रमाण सांगतो की तुम्हाला जर का तुमचं डायबिटीस खाण्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाची प्लेट उलटी करा. जेवणाची प्लेट उलटी म्हणजे उलटी करू नका, ॲक्च्युली उलटी केली तरी चालते, ती फास्टिंग होते असं मी म्हणू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल लर्न द आर्ट ऑफ फास्टिंग. दुसरं, तुमच्या खाण्यामध्ये जो काही भाताचं प्रमाण आहे, भाकरीचं प्रमाण आहे, पोळीचं प्रमाण आहे ते निम्म्यावरती घेऊन या. तुमच्या टोटल जेवणाच्या 25% जास्त भात, भाकरी किंवा हे धान्य नको आहे. मग बाकीच्या 75% काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये जेवढा पहिला भात घेत होता तुमच्या ह्याच्यात, तेवढं तुम्ही सलाड घ्यायला सुरू करा. गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर हे तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये 30 ते 40% मिनिमम वापरलं पाहिजे. त्याच्या खालोखाल 25 ते 30% तुमची भाजी, वरण हे जे आपल्या नॉर्मल घरात बनतं, आणि नॉनव्हेज असेल तर फिश करी वगैरे, तर ते तुम्ही ठेवायचं आहे. आणि एकदम कमी प्रमाणात 20%च तुम्ही भाकरी किंवा भात जे असेल ग्रेन ते तुम्ही तुमच्या खाण्यात ठेवायचं आहे. सो डायबिटीस इज जस्ट नॉट अबाउट स्टॉपिंग शुगर. डायबिटीस हा महत्त्वाचा आजार आहे स्टार्चमुळे. हे स्टार्च येतं मोस्ट ऑफ द टाइम कार्बोहायड्रेटमुळे. आणि बिईंग भारतीय, बिईंग इंडियन किंवा बिईंग महाराष्ट्रीयन, आपल्या खाण्यामध्ये तुम्ही एकदा बारकाईनं बघा तुमचं हे, तर तुमच्या जेवणाच्या ताटलीकडे बघितलं की लक्षात येईल की 70% आपण कार्बोहायड्रेट आणि स्टार्च खातोय. माझं म्हणणं आहे ते 70%चं आपण 30-40% जरी घेऊन आलो आणि ते आपण रिप्लेस केलं थोड्याफार कोशिंबिरीनी, थोड्याफार सलाडनी, गाजर, काकडी, टोमॅटो, स्टीम किंवा पालेभाज्या, पत्ताभाज्या, तर तुमचा डायबिटीस तिथंच 50% कंट्रोलमध्ये येऊ शकतो. हा पहिला भाग. दुसरा भाग, सकाळी उठल्यानंतर पोटात अमृततुल्य टाकू नका. हे एक मिनिमम एवढं तरी करायचं आहे. चहा, कॉफी, कॅफेनेटेड बिवरेजेस हे डायरेक्ट रिफाईंड शुगर आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट साखरच पिताय
जरी त्यात साखर नाही टाकली तरी सुद्धा तुम्ही शरीरात ऍसिड टाकताय, तर उठल्या तरी मिनिमम पोटात हा घ्यायचाच नाही. घेतला नाही तर फारच उत्तम, पण ऍटलीस्ट मी रिक्वेस्ट करतो की एका दिवसात तुमची सवय जाणार नाही, तर तुम्ही जेवढं पॉसिबल आहे सकाळी उठल्यानंतर पहिले 1 तास 2 तास 3 तास पोटामध्ये चहा किंवा चहा सदृश्य गोष्टी टाकू नका. जर का तुम्हाला तुमचा डायबिटीस लवकर नियंत्रणात आणायचा असेल, त्याच्याऐवजी कुठलेही अल्कलाइन ज्यूस, दालचिनी हळदचं पाणी तुम्ही घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, आवळा ज्यूस घेऊ शकता, की जे सकाळी उठल्यानंतर जरा तुमच्या बॉडीला थंड ठेवतंय, हायड्रेटेड ठेवतंय. असं जर का गोष्ट तुम्ही केली तर 50% तुमच्या शुगर लेवल एवढ्या आत्ता मी सांगितलेल्या गोष्टीवरतीच कंट्रोलमध्ये येऊ शकतात. मग बाकीचं बोनस आहे, तुम्ही रोज 30 मिनिटं 40 मिनिटं व्यायाम करायचा, खाण्यामध्ये जास्तीत जास्त नॉन रिफाईंड गोष्टी वापरायच्या. एक रूल मी कायम सांगतो, ऑलवेज इट रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. असं फूड खावा जे तुमच्या रिजनमध्ये उगतंय, असं फूड खावा जे सीझनमध्ये पिकतंय, असं फूड खावा जे ओरिजिनल आहे, नॅचरल आहे, निसर्गापासून आलेलं आहे. ते हे करा, त्याच्यावर कमीत कमी प्रक्रिया करा. ते शरीर तुम्हाला दुवा देतं, शरीर थँक्यू म्हणतं की वा मला हे मिळालं, हे माझ्या पद्धतीनं आहे. ते लगेच शरीर पचवून टाकतं आणि ते तुम्हाला ना ॲसिडिटी तयार करेल ना तुम्हाला हे करता येईल. तुम्ही जेवढं प्रक्रिया करून ते आत टाकणार तेवढं ते शरीरातनं बाहेर पडताना त्रास देणार. मग कॉन्स्टिपेशन लागतंय, मग ते बाहेर काढायला पण मग त्रास, गोळ्या घ्या, औषधं घ्या, असं करायला. लहान मुलांना मधुमेह मुक्त करता येतं? लहान मुलांना टाईप 2 डायबिटीस असेल तर मधुमेह मुक्त करता येतं, किंवा जर का तुम्हाला डिटेक्ट झालाय आणि डिटेक्ट झाल्यानंतर विदिन तुम्ही लगेच जर का ही नॅचरल पद्धती अवलंबलीत, इन्शुलिनच्या कुबड्या वापरण्याच्या अगोदर, म्हणजे फार रेअरली होतं की बाबा डिटेक्ट झालाय आणि त्यानं लगेच अशा पद्धतीचा, कारण त्याला लगेच काय टाकलं जातं, कारण जे शुगर ज्या लहानपणी डिटेक्ट झालेली असते तीच 500-600 असते. मोस्ट ऑफ द टाइम तो हॉस्पिटलाइज झालेला असतो आणि त्यावेळेला डॉक्टर सांगतात नाही आता काही उपाय नाही, यांचं इन्शुलिन तयार होत नाही, इन्शुलिन देऊन टाका. सो लहान मुलांच्यामध्ये जर का टाईप 1 डायबिटीस आहे आणि तो डिटेक्ट झाल्यानंतर लगेच त्यांनी जर का अर्ली इंटरव्हेन्शन करून हे आत्ता मी सांगतोय असे नैसर्गिक लाईफस्टाईल चेंजेस स्वीकारले तर त्यांना इन्शुलिन किंवा डायबिटीसपासून मुक्त करता येऊ शकतं. ते फार कमी लोक पोहोचतात आमच्यापर्यंत. तर माझं असं आव्हान आहे की असं कुणीही व्यक्ती किंवा कुठलाही लहान मुलगा तुम्हाला जर का असं सापडला तर त्याला जरूर एकदा नॅचरल ट्रीटमेंटचा पहिला 1 महिन्यामध्ये ट्राय करून बघा, तर त्याला आपण इन्शुलिन देण्यापासून वाचवू शकतो. पण जर का थोडं लेट झालं, त्याला एकदा इन्शुलिनची सवय लागली शरीराला आणि बीटा सेल पूर्णपणे काम करायचे बंद झाले की जे सी पेप्टाईडच्या द्वारे चेक केलं जातं, तर मग डिफिकल्ट आहे. अशा लोकांच्यात मग इन्शुलिन बंद होत नाही, त्यांना लाईफ टाईम घ्यावं लागतं. आपण चर्चा करतोय मधुमेहावरती, ॲलोपॅथीवरती ट्रीटमेंट आहे, ती ट्रीटमेंट जी आहे ती मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आहे. बरोबर. आयुर्वेदाने मधुमेह बरा होतो याच्याबद्दल आपण काय सांगाल? आणि डायबिटीस झालेल्या पेशंटना खाण्यापिण्यावरती बंधनं येतात. मग त्याने भाकरी खायची नाही, काही फळं जी गोड आहेत ती खायची नाहीत, असे काही समज आहेत किंवा त्यांना फॉलो पण करायला काही डॉक्टर सांगतात. तर मग याच्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, कुठलीच पॅथी तुमचा मधुमेह किंवा कुठलीच गोळी डायबिटीस बरा नाही करू शकत. तर तुम्हाला पहिलं लक्षात घेणं गरजेचं आहे की किंवा लहानपणापासून तुम्ही जांभूळयुक्त काढा किंवा पावडर नाही घेतली म्हणून नाही झालेला. तसं जर का असतं तर मी सगळ्याच लहान मुलांना किंवा सगळ्यांनाच लहानपणी म्हणलं असतं एक मेटफॉर्मिन घ्या, चालू करा. तसं आपण लस देतो एखादं इन्फेक्शन होणे आधीपासूनच सुरू. तर पहिलं मला हे समजणं गरजेचं आहे की गोळी घेऊन आपण करतोय काय. कुठलंही मेडिसिन, मग ते आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथी असू दे, तर मेडिसिन इज अ टेम्पररी एक असा इलाज आहे जो माझी वाढलेली साखर माझ्या रक्तातून कमी करतोय आणि ती त्यावेळेला कमी करणं गरजेचं आहे. कारण रक्तात जर का साखर कमी वेळात खूप जास्त वाढली तर माझ्या रक्ताला ती घट्ट बनवू शकते, रक्ताची घनता वाढू शकते, ब्लड व्हॉल्यूम वाढू शकतं आणि माझ्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत तिथंही साखर जाऊन अडकू शकते. सो मला डायबिटीस होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर माझ्या शरीरात पहिल्यांदा कार्बोहायड्रेटचं पचन होत होतं, माझ्या शरीरातला साखरेचा निचरा होत होता, ती यंत्रणा ॲक्टिव्ह होती. त्या यंत्रणेवर आता गंज चढलाय, ती यंत्रणा जरासा झोपलेल्या अवस्थेत गेलेली आहे आणि ती माझ्या जीवनशैलीतल्या चुकांमुळे. तर मला काय करायचं, तो गंज काढून टाकायचा. अनफॉर्च्युनेटली कुठलीही गोळी जी आपण घेतो, मग ती आयुर्वेदिक असू दे किंवा असते, ती साखर कमी जास्त करण्यावरती भर देते. मग ते चुकीचं आहे का? ते चुकीचं नाही आहे. कंट्रोल म्हणजे करतो म्हणजे मी काय करतोय, कंट्रोल करतोय म्हणजे मी रक्तातली साखर टेम्पररी कमी करतोय आणि ती शरीरात इतरतल्या भागामध्ये ती दडवून ठेवतोय. मी माझ्या शरीरातली समस्या पोस्टपोन करतोय. रक्तात जर का साखर कमी वेळेत जास्त वाढली तर माझे छोटे छोटे ऑर्गन लवकर डॅमेज होऊ शकतात आणि थोड्या दिवसानंतर मोठे मोठे ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. तर मी जेव्हा गोळी घेऊन औषध घेऊन शुगर कंट्रोल करतोय किंवा तेवढ्यावरती शुगर कंट्रोल करतोय, तर मी काय करतोय, आजचं मरण उद्यावर टाकतोय, आजची समस्या उद्यावर टाकतोय. मी त्या समस्येच्या मूळ कारणावरती काम करत नाहीये. सो मेडिसिन घेणं हे सिम्पटमॅटिक मॅनेजमेंटसाठी उपयोगाचं आहे. त्यामुळे टोटल डायबिटीस कंट्रोलमध्ये आणि टोटल डायबिटिक रिव्हर्सलमध्ये मेडिसिनचा उपयोग आहे का? मग ते आयुर्वेदिक असू दे, ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी, येस लिमिटेड रोल आहे त्याचा, 20% रोल आहे.
80% रोल कशाचा आहे, त्याच्या मूळ कारणावरती काम करणं. म्हणजे काय, जीवनशैलीतले बदल, शरीराला डिटॉक्स कसं करायचं शिकवणं, उपवास करणं, स्लीप सायकल नॉर्मल करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवणं, आहाराची योग्य मॅनेजमेंट करणं, आणि ते वाढलेली चरबी, वाढलेला तणाव, वाढलेली ॲसिडिटी, वाढलेली सूज, ही अंतर्गत पण आणि बाह्य शरीरावरची, हे कमी करणं, हे शिकवलं गेलं पाहिजे. ही जी पथ्य म्हणतो, हे आयुर्वेदामध्ये जरा जास्त चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आमच्या मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलेलं नाही, अशातला भाग नाही. पण ते त्याला जुजबी आहे की त्याच्यावरती तेवढा स्ट्रेस नाही दिला जात, तेवढा वेळ नाही दिला जात. पेशंटला जर का मी योग्य पद्धतीनं काउन्सिलिंग करून, आत्ता आपण जसं बोलतोय असं जर का प्रत्येक पेशंटला त्याची कारण मीमांसा काय सांगितली, तुम्ही तशी एक सपोर्ट सिस्टीम तयार केली, तुम्ही बिईंग अ डॉक्टर एक चांगले डाएट एक्सपर्ट तुमच्याबरोबर ठेवले, एक एक्सरसाइज एक्सपर्ट तुमच्याबरोबर ठेवले, फॅमिलीला तुम्ही एज्युकेट केलं की नक्की काय होतंय, आणि आपल्याला कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट करायचे म्हणजे नेमकं काय करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट करायचे म्हणजे काय करायचं आहे, आणि हे सगळे चेंजेस त्याला सोपे करून त्याच्या लाईफस्टाईलमध्ये दिले तर तो फॉलो करेल. मी आयुर्वेदाचा पण अभ्यास करताना काय बघितलं की पथ्य एवढी सांगितली, ते एवढं स्ट्रिंजंट आणि एवढं स्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे ना, त्याला भीती वाटायला लागते. अरे बापरे, मला हे म्हणजे असं होतं की मी बाकी सगळं सोडून द्यायचं आणि मी हे करायचं. डोंट मी एवढंच तुम्ही हे करू नका ना. मी कायम त्यामुळे काय सांगतो की लोकांना तो डायबिटिक का झाला, कारण तो आळशी आहे, तो लेझी आहे आणि त्याचा स्वतःवर संयम नाही. म्हणून तुम्ही त्याला जाऊन जर का संयम शिकवायला लागला तर त्याला ती पनिशमेंट वाटणार. बरोबर. तर तुमची ट्रीटमेंट ही जर का त्याला पनिशमेंट वाटत असेल तर तो त्याच्यापासून लांब पाळणार. मला गोळी घेणं, औषध घेणं कसं आहे, पनिशमेंट नाही आहे ना, ती इझी वे आहे. जे गोळी घ्या, चाललंय चालू दे. त्यामुळे मग माणसांची टेंडन्सी तिथं जाते. आणि बिईंग डॉक्टर आम्हाला पण बरं वाटतं, चला बाबा चाललंय, कारण बिईंग डॉक्टर आम्हाला तेच शिकवलेलं की डायबिटीस काय बरा होत नाही, पेशंट काय लाईफस्टाईल चेंजेस करत नाही, तर तुम्ही त्याला गोळी द्या, औषध द्या. नाही गोळी औषध नाही, इन्शुलिन देऊया. इन्शुलिन नाही झालं, अजूनही काय त्यांचं अँजिओप्लास्टी बायपास करूया. ते नाही झालं, किडनी फेल झाली, डायलिसिस करूया. सो बिईंग अ डॉक्टर वी आर ट्रेन फॉर इलनेसेस. आणि आम्हाला वाटतं आम्ही आमचं काम करायला लागलेलं आहे. तर पेशंटला बिईंग अ डॉक्टर हे लाईफस्टाईल चेंजेस सुखावह कसे होतील, सोपे आणि सुटसुटीत कसे होतील, आणि त्याच्या डेली लाईफस्टाईलमध्ये अमालगमेट कसे होता येतील, हे जर का त्याला आपण शिकवलं तर मला वाटतं की आपल्याला काहीतरी त्यातनं मार्ग सापडू शकेल. आणि एक्झॅक्टली डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये आम्ही हेच करतो. आम्ही लोकांना हे सोपे चेंजेस शिकवतो. त्यांना म्हणतो फार मोठा बदलाव करायला जाऊ नका, लेट स्टार्ट विथ द सिम्पल अँड बेसिक थिंग्स. मग त्याला रिझल्ट दिसायला लागतात. अरे ह्यानं पण फायदा होतोय बरं का, ह्यानं पण उत्साह वाढतोय, आपली गोळ्यांवरचं अवलंबित्व कमी होतंय, आपल्याला जर ॲसिडिटी आता कमी होते, आपल्याला जरा चेहऱ्यावरचा ग्लो वाढतोय. मग तो स्वतःहून म्हणतो आता जरा मला अजूनही करायचं आहे. सो सोपे चेंजेस करत जर का आपण त्याला रिझल्ट देत गेलो, कारण माणसाला कुठली गोष्ट मोटिवेट करते, रिझल्ट्स. तुम्ही पैशाचं कसा मॅनेज करायला शिकवता, तुम्ही दिलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती 5, 6, 10 वर्षांनी जेव्हा असा रिटर्नचा हे दिसतो ना, आम्हाला मनातनं वाटायला हा जरा अजून इन्व्हेस्ट करूया बरं का, अजूनही. हेल्थचं पण तसंच आहे, हेल्थला. त्यामुळे मी कायम म्हणतो की डायबिटीस तुम्हाला फ्री व्हायचं असेल, मधुमेह मुक्त व्हायचं असेल, तर ह्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नका. 3 महिने करून बघतो, 6 महिने करून बघतो, झालं तर झालं, गाजराची पुंगी. इट्स नॉट लाईक दॅट. तसं करणार असाल तर चाललेलं तुमचं चालू दे. मला मधुमेह मुक्त व्हायचं आहे आणि मला आयुष्यभर मधुमेह मुक्त राहायचं आहे, कारण मला हेल्दी बनायचं आहे. सो ती एक पंचवार्षिक योजना बनवा. मी कायम हे म्हणतो की मधुमेह मुक्ती ही असं जर का तुम्हाला कोण म्हणत असेल 3 महिन्यात तुम्हाला डायबिटीस फ्री करतो, ही गोळी घ्या, ते औषध घ्या, हा डाएट फॉलो करा, तर ते माझ्या दृष्टीनं स्कॅम आहे. जर का तुम्हाला कोण म्हणलं, तुमच्या फायनान्सच्या भाषेमध्ये तुम्ही सांगता कायम की अशा लोकांना विश्वास ठेवू नका. बरेच लोक येतात, ते म्हणतात की तुमचे 5 लाख रुपये द्या, मी 3 महिन्यात 6 महिन्यात डबल करून देतो. असं कोण म्हणलं तर तुम्ही पहिला म्हणता की हे नक्की काय तर स्कॅम आहे, मी विचार करून सांगतो. पण तुमच्या मनात विचार काय चाललेला असतो, यार काही भरोसा वाटत नाही, रिस्की वाटतंय. तुम्ही 10 वेळाला जरी केलं, 10 लोकांची जरी एक्झाम्पल दिली ते ना, तरी पण तुम्ही म्हणता नाही मी जरा विचार करतो. पण तेच जर का तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही 5 वर्ष व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करा, 10%, 5%, 60% तुम्हाला रिटर्न येतील, हमखास रिटर्न्स येतील. आणि तुम्हाला 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर तुम्ही जसा छान माझा प्लॅन बनवून दिलेला आहे, तर ते आणि त्याचे जेव्हा यील्ड दिसतात की आपल्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न यायला लागलेले आहेत, सिक्युअर रिटर्न यायला लागलेले आहेत, आणि जे माझं लॉंग टर्म फ्युचर सिक्युअर करतायत. हेल्थची आणि डायबिटीज फ्री फॉरवर्डची इन्व्हेस्टमेंट पण तशीच आहे. कन्सिडर दिस ॲज अ 5 years प्लॅन. आणि मग बघा तुमचं 5 वर्षानंतर जे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन असतं ते तुम्हाला फक्त डायबिटीसपासून मुक्त ठेवत नाही, तर तुम्हाला तुमचं जे हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुम्हाला तुमचं इम्युनिटी पण वाढवतं. त्यामुळे हे कोरोना, डेंग्यू, फिंगू ह्या आजारांपासून पण तुमचा बचाव होतो. ना तुम्हाला बीपी होतो, ना तुम्हाला थायरॉइड होतं, ना तुम्हाला कोलेस्ट्रॉल होतं, ना ॲसिडिटी होती, ना तुमचा डायजेस्टिव्हचा काही इश्यू होतो. आणि सगळ्यात फायदा काय होतो माहिती आहे का, या 5 वर्षाच्या या मेहनतीमध्ये तुम्ही 5 किंवा 10 वर्ष यंग दिसायला लागता. नुसते यंग दिसत नाही, लोकांना तुमच्यामधला तो फरक दिसायला लागतो. आणि तो बदल जो आहे ना, तो आपल्याला इन्स्पायर करतो. सो आय ऑलवेज से, पैसा ही जशी कमवण्याची गोष्ट आहे ना, तशी हेल्थ ही सुद्धा अर्न करण्याची गोष्ट आहे. हेल्थ सुद्धा ऑल्सो अर्न्ड, आणि इट इज कन्सिडर्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट. नक्की. लोकांचा प्रॉब्लेम काय की लोक डायबिटीज झाल्यावरती
हार्ट अटॅक आल्यावरती, अँजिओप्लास्टी झाल्यावरती, कॅन्सर डिटेक्ट झाल्यावरती मग हेल्थमध्ये म्हणतात मी इन्व्हेस्टमेंट करायला लागलो. ती इन्व्हेस्टमेंट नसती, तो खर्च असतो, ती लायबिलिटी असते. आजारपण ही लायबिलिटी आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट झाल्याशिवाय कळत नाही, ठेच लागल्याशिवाय कळत नाही काय करायला पाहिजे होतं. तर तसाच हा भाग आहे. डायबिटीज फ्री होण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करता. नक्की नक्की तुम्ही हेल्थवरती इन्व्हेस्ट करता आणि त्यातनं तुम्हाला एक ब्युटिफुल लाईफ तुम्ही अर्न करता. हेल्थवरती आपण इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे. हेल्थ सांभाळली पाहिजे. 100%. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला विचारलं जातं मेडिकल आहे का, इन्शुरन्स आहे का, मग रिअलाइज होतं अरे असायला पाहिजे होतं, असायला पाहिजे. तसाच खर्च समोर दिसतात, पण ती गरज ही आधी करून ठेवण्याची ती गोष्ट आहे. हे आपल्याकडे लक्षात घेतलं जात नाही. तिकडे थोडंसं आपण कॅज्युअली बघतो. आणि मी सिंपल कधी कधी काय म्हणतो सर, की तुम्ही एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करताय, तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष रिटायरमेंट प्लॅन वगैरे बनवताय, अल्टिमेटली तुम्हाला तो पैसा आल्यानंतर तो उपभोगायचा का नाही उपभोगायचा, आल्यानंतर एन्जॉय करण्यासाठी तो आहे ना, त्याच्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे. आणि तुमची हेल्थच चांगली नाहीये. म्हणजे माझ्या बँक अकाउंटवर 1 कोटी आहेत, पण मला गुलाबजाम खाता येत नाहीये. माझ्या बँक अकाउंट 1 कोटी आहेत, मला त्या गाडीमधनं कुठे ट्रॅव्हल करता येत नाहीये, मी एकाच ठिकाणी बसून आहे, माझे गुडघे खराब झाले. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट मनी? माझं म्हणणं आहे की तुमच्या मनी बरोबर तुमची हेल्थ ही पण जर का तुम्ही चांगली ठेवली तर शरीर साधन आहे ना तुमचं, तर उपभोग घेण्याचं. तर तुमचे पैसे असतील, तुमचे रिलेशनशिप्स असतील, तुमचं करिअर असेल, अल्टिमेटली मला त्याचा उपभोग घेण्यासाठी माझं जे साधन आहे ते मला चांगलं ठेवलं पाहिजे. किती वर्ष वयाच्या लोकांना डायबिटिक रिव्हर्स करता येतो? 70, 75, 80? याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. हा, जनरली हा गैरसमज आहे असं म्हणायला पाहिजे. मला असं वाटलं होतं की पहिले जे एजिंग जर का असेल ना तर तो मोठा बॅरियर ठरू शकतो, पण माझ्याच बऱ्या झालेल्या पेशंट्सनी हा खोटा ठरवला. नक्की. माझ्याकडे 28 वर्षाची म्हातारी लोक पण आहेत की जे त्यांचा डायबिटीज रिव्हर्स करू शकलेले नाही, वर्षाची म्हातारी आणि 82 वर्षाचे यंगस्टर पण आहेत की त्यांनी ॲट द एज ऑफ 82, ॲट द एज ऑफ 80, ॲट द एज ऑफ 75 त्यांनी ठाण मांडली, आय विल ठरवलं आणि त्यांनी त्यांचा डायबिटिक रिव्हर्स करून दाखवला. नुसता रिव्हर्स नाही करून दाखवला, त्यांनी तो सस्टेन पण केलेला आहे. 1 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे त्यांना म्हणजे मी शब्द वापरला फॉलो करणार नाही, मी त्यांना सलाम करतो. म्हणजे मला पण वाटलं नव्हतं, त्यांनी म्हणलं डॉक्टर आम्ही एज इज जस्ट नंबर हे प्रूव्ह करून दाखवतो. म्हणून मगाशी मी वापरला 28 वर्षाचे म्हातारे. सो एज हे इथं आहे, खरं आहे, इट्स नॉट अबाउट हिअर. खरं आहे. त्यामुळं जो मनाने यंग आहे ना तो डायबिटिक रिव्हर्सल करू शकतो, आणि जो मनाने म्हातारा आहे तो काहीच नाही करू शकत डायबिटिक रिव्हर्सल. तर फार लांबची गोष्ट. म्हणजे तुम्ही त्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी ते फॉलो केलं म्हणून ते शक्य झालं. तर जसं तुम्ही म्हणालात की 28 वर्षाचा म्हातारा, कारण तो मनाने म्हातारा झाला, त्याने पहिल्यांदा डिफीट ऍक्सेप्ट केलेला आहे. सो आय ऑलवेज से की तुम्ही पहिल्यांदा मनाने माइंडसेट पाहिजे. डायबिटीस रिव्हर्सल हा 70% माइंडसेट आहे, 30% इम्प्लिमेंटेशन आहे. दॅट्स इट. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सगळ्या गोष्टी ह्या वय परत्वे आपण ठरवण्यावरती आहेत. बरोबर. म्हणजे कुणाचं वय किती आहे आणि तो कसा मॅटर नाही तो कसा निर्णय घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. ज्या दिवसापासून मी सुरुवात करतो त्या दिवशीपासून तो बदलाव दिसायला लागतो. म्हणजे तो चेंज, म्हणजे चेंज हा कधी आहे की मी डिसिजन मध्येच चेंज आहे. बरोबर. की मला आजपासून मला हेल्थवरती इन्व्हेस्ट करायचं आहे. तुम्ही जसं म्हणता कायम की इन्व्हेस्टमेंटला वय नसतं. तुम्ही ज्या दिवसापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली त्याचा यील्ड तुम्हाला मिळणार, आणि जेवढा लवकर तुम्ही सुरू करणार तेवढा ते तुम्हाला जास्त रिटर्न देऊन जाणार. मनातून ठरलं पाहिजे, म्हणजे मनातूनच ठरलं पाहिजे. तसं म्हटलं आहे की मन के आगे जीत है. करेक्ट. आय कॅन आय विल मन के आगे जीत है. तसंच तो पार्ट असावा कदाचित. खरं. म्हणजे जे आपण मनाने ठरवतो त्या गोष्टी जर आपण इम्प्लिमेंट करायच्या आहेत, जर निश्चित केलं आणि त्याच्या पाठीमागे लागलो तर निश्चितपणानं बऱ्याच काही गोष्टी आपण साध्य करू शकतो. 100%. तर मग मन के हारे हार आहे, मन के हारे हार असं होऊ शकतं. खरं. तर आता समाजामध्ये आपण बघतोय की अनेक डॉक्टर्स आहेत, मधुमेह तज्ञ अनेक आहेत. जसं तुम्ही सांगितलं की मधुमेह नियंत्रण करणं म्हणजे मधुमेह मुक्ती नाही. मधुमेह मुक्ती हवी असेल तर त्याच्यासाठी स्वतः काहीतरी मानसिक तयारी करून काही गोष्टी दोघांनी पण करायला पाहिजे. डॉक्टरांनी पण काम करायला पाहिजे आणि पेशंटनी. नक्कीच. तर तुम्ही मधुमेह मुक्तीवरती काम करताय आणि साधारण हा तुमचा अनुभव बऱ्याच वर्षांचा आहे. बरेच पेशंट तुम्ही मधुमेह मुक्त केलेले आहेत. ती फिगर काय आहे ओके आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण मला असं वाटतं की हा पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांना त्याच्यातून तो आकडा गेला पाहिजे. त्यांनाही असं वाटलं पाहिजे की त्या आकड्यामध्ये मी सामील व्हावं. नाही, माझं स्वप्न मोठं आहे, खूप ड्रीम मोठं आहे माझं. की म्हणजे जेव्हा मी मिशन सुरू केलं 2014-2015 मध्ये, मला 10 लोकांना पहिला मधुमेह मुक्त करण्यामध्ये यश मिळवलं. आणि त्यावेळेला मी माझं ड्रीम माझ्या डोळ्यासमोर ठेवलंय की प्रत्येक वर्षी हा नंबर आहे ना 1-1 शून्य वाढत गेला पाहिजे. ओके. तर 2015ला जर का 10 लोक होत आहेत, 2016ला 1000, 2017ला 10,000, आणि आता या 2025चं माझं मिशन होतं की 25 लाख
किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत आपण मधुमेहमुक्तीचं नॉलेज पोहोचवलं पाहिजे आणि त्यांना मधुमेहमुक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या आता 2025 साल संपतंय, ऑलरेडी आपण 28 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे मधुमेहमुक्तीचं नॉलेज देण्यासाठी. माझा व्यक्तिगत गेल्या 12 वर्षाचा 3 ते 3.5 लाख डायबेटिक पेशंट्स मधुमेह रुग्णांना बघण्याचा आणि याचा अनुभव आहे. आणि आम्ही हे काउंटिंग खरं सांगायला गेलं तर जेव्हापासून आम्ही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे जी मधुमेहमुक्तीची कठोर परीक्षा किंवा मधुमेहमुक्तीची अग्निपरीक्षा, ऍक्च्युली ती अग्निपरीक्षा म्हणायला आहे म्हणजे पेशंटसाठी फार सुखावं असतं, कारण त्याच्यामध्ये 6 गुलाबजाम, 6 जिलेबी किंवा आता गणपती आहे तर 6 मोदक वगैरे खायचे आहेत आणि 2 तासाने शुगर नॉर्मल येते का बघायचं आहे. तर ही अग्निपरीक्षा पास केलेली आपल्याकडं 16,751 लोक आहेत. म्हणजे अगदी परवा दिवशीचा जो नंबर माझ्याकडे आला, परवा दिवशी आपण इथं आपल्या सांगली इव्हेंटलाच 2 दिवसापूर्वी आपण काही लोकांचं फेलिसिटेशन केलं. तर त्यांना आपण फेलिसिटेशन करताना त्यांना आपण आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे किंवा माझ्या हस्ते त्यांना आपण स्वीट खायला देतो. तर का त्यांना स्वीट खायला देतो? कारण त्यांनी अग्निपरीक्षा ही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट त्यांनी पार केलेली आहे. तर आम्ही ते ग्लुकोज टेस्ट ही जी संकल्पना आहे ती साधारण 2018-19 पासून राबवायला सुरुवात केली आणि मग तो नंबर आम्ही काउंट करायला सुरुवात केली. तो नंबर आपला आता सध्याचा आहे 16,751 फक्त. तर 16,751 या मिशनला आम्हाला लवकरात लवकर 1 लाखापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि आपण दरवर्षी अशा मधुमेहमुक्त झालेल्या लोकांचं एक ग्रँड फेलिसिटेशन करतो. त्याला आपण नाव दिलेलं आहे आनंदोत्सव. आणि माझं ड्रीम आहे, आता यावर्षी आपण 2025 ला जो आनंदोत्सव केला तिथं अशा 1,000 मधुमेह मुक्त झालेल्या रुग्णांचं आपण फेलिसिटेशन केलं, सेलिब्रेशन पुण्याला एका मोठ्या हॉलमध्ये. आणि माझं ड्रीम आहे की आपल्याला एक दिवस स्टेडियम बुक करायला लागलं पाहिजे आणि तिथं 1 लाखपेक्षा जास्त लोक पूर्ण भारत नाही पूर्ण जगातनं आले पाहिजे. तर हे स्वप्न आहे. तर मला असं वाटतंय की ज्यांना कुणाला मधुमेहमुक्त व्हायचं आहे त्यांनी या नंबरमध्ये लवकरात लवकर यावं, सामील व्हावं आणि हा 1 लाखाचा टप्पा आपण सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर पार करावा. नक्कीच. डायबिटीस मुक्तीचं व्रत तुम्ही घेतलंय. येस. आणि हे व्रत घेऊन तुम्ही इतक्या वर्षांपासून तुमचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या असणार. हो खरं आहे. अजूनही आल्या असतील किंवा येत असतील. राईट. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुमचा हा अनुभव कसा आहे? तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, जेव्हा मी माझं MBBS कम्प्लीट झालं आणि मी हा असा डायबिटीस रिव्हर्सल आणि ते पण नॅचरल वेनी ट्रीट करायचा घेतला. सगळ्यात पहिला रेजिस्टन्स म्हणता येणार नाही, सगळ्यात पहिल्यांदा धक्का कोणाला बसला असेल तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल. कोणाला असेल तुम्ही यांनी गेस करू शकता की कुणी मला ह्याच्यासाठी विरोध केला असेल किंवा कुणाचं. माझे आई बाबा स्वतः आई बाबा ते स्केअर्ड, त्यांना एवढी भीती वाटली की अरे बहुतेक पोरगा आपला गेला तर वाया. तर हे काय आहे असं, म्हणजे एक MBBS डॉक्टर तुम्ही विचार करू शकता की ज्यांची एक चांगली कन्व्हेन्शनल सांगलीमध्ये प्रॅक्टिस आहे, हॉस्पिटल आहे आणि मग मला जाऊन फक्त तो वारसा पुढे चालवायचा होता. नाही, कारण तुम्ही जे काम करताय डायबिटिक मुक्तीचं हे प्रवाहाविरुद्ध आहे. आणि प्रवाहासोबत काम करणं, राईट, ते नियंत्रणात आणणं. खरंय. पण तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करताय म्हणून कदाचित त्यांना असं वाटत होतं आणि कसं होणार काय होणार, कारण त्यांना त्या कन्सर्न होते. आणि खरं सांगायला गेलं तर आता DFF मध्ये आम्हाला डायबिटीस फ्री फॉरवर्ड मध्ये हे खऱ्या अर्थाने आता अप्रुव्हल, आता त्यावेळेला जे 10 वर्षापूर्वी काम सुरू केलं तर कुणाला मधुमेह मुक्त होतंय किंवा त्याचा डायबिटिक रिव्हर्स होऊ शकतो हे म्हणणं म्हणजे क्राईम समजले जायचे. आणि ॲलोपॅथी वर्ल्ड मध्ये आमच्या मॉडर्न सायन्स मध्ये तर म्हणजे मला क्वॅक पासून सगळ्या उपाधी मिळून झालेल्या आहेत की तू डॉक्टर म्हणून डायबिटीसचा धब्बा आहेस. किंवा बरेच सारखे माझे अगदी जवळचे फ्रेंड सुद्धा म्हणायचे अरे डॉक्टर भागेश काय करताय तुम्ही, हे असं काही नसतं, तुम्ही लोकांची फसवणूक तर करत नाही ना, तुम्ही म्हणजे यू आर जस्ट एक्सप्लॉयटिंग ऑन पीपल्स इमोशन वगैरे वगैरे. पण मला पूर्ण विश्वास होता, कारण ह्या सिस्टीममध्ये उतरायच्या अगोदर मी 3 ते 4 वर्ष याच्यावर रिसर्च केला होता आणि मला पूर्ण खात्री होती की जर का आपण योग्य पद्धतीनं काम केलं, योग्य पद्धतीने हे केलं तर त्याच्यावर होऊ शकतं. पहिले 5 वर्ष खूप खडतर गेले. जिथं जायचो तिथं आम्हाला बऱ्याच ठिकाणी रेजिस्टन्स व्हायचा, पेशंट्सने बऱ्याच विश्वास नाही ठेवायचे, डॉक्टरांच्याकडनं बऱ्याच वेळेला आम्हाला त्याच्यासाठी विरोध सहन करायला लागायचा. पण फॉर्च्युनेटली आता 2021-2022 मध्ये जेव्हा अमेरिकन डायबिटिक असोसिएशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी ह्याला प्रभात आणलं आणि थँक्स टू रिसर्च ऑफ डॉक्टर रॉय टेलर, डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रियल कझिन, भारतातले पण खूप सारे डॉक्टर्स आहेत. आता आपल्या स्वतःचे म्हणजे डायबिटीस फ्री फॉरवर्ड आणि माझे आता 4 रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश होत, 2 झालेले 2 होत आहेत. ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळं बघितलं तर आता ह्याला सायंटिफिक दृष्ट्या किंवा मॉडर्न ह्याने पण रिमिशन हा वर्ड त्यांनी दिलेला आहे, त्याला मान्यता मिळाली आणि आता खऱ्या अर्थाने ते सुखाचे का सुगीचे दिवस आले. आणि खरं सांगू का, मी जेव्हा डायबिटिक रिव्हर्सल करण्यासाठी कुठल्या पेशंट्सना मदत करतो किंवा कुठल्या पेशंट जातो तर मी म्हणतोय मी करत नाहीये, समबडी एल्स सजेस्ट मी. म्हणजे मी आत्ता पण पॉडकास्टमध्ये बोलतोय, नंतर मी हे माझंच पॉडकास्ट बघितलं की मला वाटतं अरे हे डॉक्टर भाग्येश तुम्ही बोलताय का. मला असं वाटतं की हे माझ्याकडनं कोणीतरी करून घेत आहे, कोणतरी माझे गुरु, माझे परमेश्वर किंवा माझे म्हणजे
जसं शिवाजी महाराजांनी म्हणलं होतं ना की स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे, तसं मला असं वाटतं की हे जग मधुमेह मुक्त व्हावं हे व्हावं ना ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. मी फक्त माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही मला ग्रेट म्हणू नका, मला हे म्हणू नका. ती बुद्धी ज्या परमेश्वराने दिली, जी बुद्धी ज्यांनी दिली त्या पद्धतीनं काम करण्याचं दिलं, त्या बुद्धीला आपण सगळेजण नमन करूया. आणि मला माझं एक स्वप्न आहे की मधुमेह मुक्ती ही एक लोक चळवळ व्हावी आणि ती जास्तीत जास्त लोकांना सोप्या भाषेत, सहज भाषेत लोकांना समजावी. मी असेन किंवा नसेन, हे डायबिटीज फ्री फॉर एव्हर ही लोक चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे. आणि मी कायम हे म्हणतो, जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे की स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं मधुमेहमुक्त होणं, निरोगी बनणं आणि आयुष्य आनंदाने जगणं हे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. आज सगळ्यात जास्त डेअरिंग कशाला लागतं माहिती आहे का आपल्या ह्याच्यात? आपल्याला वाटेल की बाबा हे करायला ते करायला डेअरिंग लागतं, हे करायला डेअरिंग लागतं, त्या गोष्टी लागत असेल अमुक तमुक करण्यासाठी, पण खरं डेअरिंग लागतं हेल्दी बनायला आणि निरोगी राहायला आणि आनंदी राहण्यासाठी. जो व्यक्ती आयुष्यभर आनंदी राहण्याचं हे घेतो, जो व्यक्ती हेल्दी राहण्याचं व्रत घेतो ना, त्याला सगळ्यात जास्त डेअरिंग लागतं. तर माझं सगळ्यांना हे सजेशन आहे की निरोगी बनणं हा तुमचा अधिकार आहे, निरोगी राहणं, आनंदी राहणं अधिकार आहे आणि त्याचा जरूर तुम्ही हे केला पाहिजे. आणि हे मला लोक चळवळीकडे घेऊन जायचं आहे. आणि ही जी इच्छा आहे, ही जी पॅशन आहे, ती मला कायम मोटिवेट करते. मग किती ह्याच्यामध्ये संकट येऊ दे, कुणी त्याला विरोध करू दे, आता हे माझं काम नाही राहिलं. मी काय म्हणतो, हे डिव्हाइन पॉवर आहे. आपला फोकस जर फिक्स असेल आणि पॅशन असेल हे परमेश्वराचं मला नाही वाटत. आणि मी काय म्हणतो की तुम्ही जेव्हा मधुमेहमुक्त होता, मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये आता सांगायला सुरुवात केलेलं आहे, तुम्ही 3 पद्धतीच्या सेवा करता. तुम्ही जेव्हा निरोगी बनता त्यावेळी ती तुमची स्वयंसेवा झाली. एखादा व्यक्ती आपण मंदिरात जातो आणि तिथं तुम्हाला प्रसाद दिला जातो, तर तो प्रसाद तुम्ही किती मनोभावे खाता, त्या प्रसादाची अवहेलना करता का? प्रसाद टाकून देता का तो तुम्ही? तर परमेश्वराने तुम्हाला हे जे शरीर आणि मन दिले ना, तो प्रसाद आहे परमेश्वराचा आणि तो चांगला ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही जेव्हा ह्याला बिघडवता, तुम्ही जेव्हा ह्याला काही ह्याच्यात शरीरावर अन्याय करता, त्यावेळी तुम्ही परमेश्वराने दिलेल्या गिफ्टचं स्वीकार करत नाही. त्यामुळं तुम्ही जेव्हा हेल्दी बनता, ती स्वयंसेवा पण आहे. तुम्ही जेव्हा निरोगी बनता, तुम्ही देशाच्या विकासात हातभार लावू शकता, त्यामुळे ही देशसेवा पण आहे. आणि तुम्ही जेव्हा हेल्दी बनता, ही ईशसेवा सुद्धा आहे. सो 3 सेवा होतात तुम्ही निरोगी बनता, ते स्वयंसेवा, देशसेवा आणि ईशसेवा. अजूनही काय पाहिजे? त्यामुळे मी म्हणतो की ही पण लोक चळवळ आहे. त्यामुळं हेल्थ हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने प्राप्त केला पाहिजे. आणि माझं एक सेंटेन्सवरती मी नोट एंड करतो की हेल्थ हे तो सब है. हेल्थ असेल ना तर आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सुखाव्या आहेत. नाही तर जगातली सगळी सुखं तुमच्यासमोर हात जोडून आहेत, पण तुम्ही जर का आजारी असाल तर त्या सुखांना काही अर्थ राहत नाही. तुमच्यासाठी प्रायोरिटी हेल्थ ही एकमेव प्रायोरिटी बनते की मला हेल्दी व्हायचं आहे. हे एवढं मोठं हेल्थचं महत्त्व आहे. आपण जर प्रामाणिक असू, चांगलं कर्म करत असू, तर निश्चितपणे एक शक्ती आपल्या पाठीवशी अदृश्य स्वरूपात आपल्या पाठीवरती हात ठेवून कायम असते. मला तर खूप वेळा फिलिंग यायला लागला. आणि दुसरं, हा झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला. तसं तुमचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास इतक्या वर्षांपासून सुरू आहे आणि तो उत्तरोत्तर वाढत राहणार आहे. एक तप झालं, 12 वर्ष झाली, उत्तरोत्तर वाढत राहणार आहे. आणि आम्हालाही ती अपेक्षा आहे तो वाढावा. तुमचा तो आकडा 28,000चा जो आहे त्याच्यावरती 0 वाढत जावे अशा आमच्याही सदिच्छा असतील. थँक्यू. शेवटी जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न, मगाशी तुम्ही उल्लेख केला म्हणून, जशी हेल्थ आपल्यासाठी गरजेची आहे, हेल्थ है तो वेल्थ है. हेल्थ हे तो सब वेल्थ से भी बहुत इम्पॉर्टंट वेल्थ है. याच्या संदर्भात फक्त एक संदेश तुम्ही द्यावा. ओके, मग आपण याचा शेवट करूया. राईट. तुम्ही जेवढं म्हणजे म्हणतो ना की आपल्या लाईफमध्ये जेवढी प्रायोरिटी पैसे कमवण्यासाठी, जेवढी प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला हे देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, जेवढी प्रायोरिटी तुमच्या जॉब नोकरीसाठी देता, तेवढीच प्रायोरिटी किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रायोरिटी तुम्ही तुमच्या हेल्थला दिली पाहिजे. आणि हेल्थला तुम्ही जर का प्रायोरिटी दिली तर बाकीच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सेट होत जातात. पण बाकीच्या गोष्टी तुम्ही सेट करण्याच्या चक्रामध्ये, म्हणजे आपल्याला शिकवण्यात आलं होतं की तन, मन और धन, बरोबर, राईट, तिन्ही गोष्टी आहेत. तिन्ही ठिकाणी तुमचं हे झालं पाहिजे. पण त्यात पहिलं आहे तन, नंतर आहे मन आणि नंतर आहे धन. तर हे उलटं करू नका. धन कमावण्याच्या चक्करमध्ये किंवा त्या ग्रीडी ह्याच्यामध्ये माझं चांगलं मन आणि चांगलं तन गमावू नका. या तिन्हीचा बॅलन्स तुम्ही साधा तर खऱ्या अर्थाने तुम्ही पुरुषार्थ केला. पुरुषार्थ करणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही आहे. पुरुषार्थ करणं म्हणजे सगळीकडे जाऊन विजय मिळवणं नाही आहे. तर माझी हेल्थ, माझं मन आणि माझं धन या सगळ्याचा समाजाच्या उपयोगासाठी मी जेव्हा वापर करतो, ते समाजाच्या हितासाठी जेव्हा मी त्याचा वापर करतो, तो खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे. तर तुम्ही हेल्दी बनून तुम्हाला पुरुषार्थ गाजवण्याची संधी तुम्हाला डायबिटीज देऊ शकतो. तर डायबिटीसला एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा.
त्याला कोसत राहू नका. हेल्दी बनण्याची, वेल्दी बनण्याची एक अपॉर्च्युनिटी तुम्ही हे करा. स्वतःच्या हेल्थवरती, स्वतःच्या हॅपीनेसवरती इन्व्हेस्ट करा. त्याचं इल्ड तुम्हाला पैशाच्या स्वरूपात आणि सुखाच्या स्वरूपात भरपूर मिळेल. नक्कीच, एवढं मला सांगा वाटतंय. तुमचं हे पॅशन आणि तुमचं हे कार्य असंच उत्तरोत्तर वाढत राहावं. आणि तुम्ही आता जसं म्हणालात की तन, मन आणि धन याच्या 3 गोष्टी आहेत. हा संदेश तुम्ही प्रेक्षकांसाठी म्हणून दिला. पण मी तुमच्यासाठी म्हणून एक पुन्हा त्याच्यामध्ये ऍडिशन देतो. तन, मन, धन आणि जन. कारण हे जे तुमचं काम आहे ते जनासाठी आहे. म्हणजे ह्या सगळ्या लोकांसाठी चळवळ म्हणून आहे. तन, मन, धन आणि जन. तर हा संदेश घेऊन तुम्ही पुढे जाल. तुमची अशीच प्रगती होत राहो. थँक्यू. तुम्ही अनेकांना मधुमेह मुक्त करण्यासाठी प्रयत्न तुमच्या हातून व्हावेत, घडावेत. आपण दोघेही तथास्तु तथास्तु श्रींची कृपा आहे. तर या सगळ्या पॉडकास्ट मधून एक सार म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एक चांगला संदेश मधुमेही रुग्णांसाठी दिलेला आहे. त्यांनी दिनचर्या कशी असली पाहिजे, त्याचा आहार विहार कसा असला पाहिजे, मधुमेह म्हणजे नेमकं काय, मधुमेह मुक्त होण्यासाठी त्यानं नेमकं काय केलं पाहिजे, आणि मग हेल्थ है तो वेल्थ है हाही संदेश तुम्ही या माध्यमातून दिलाय. तर तुम्ही आज सत्यवेद मध्ये आलात त्याबद्दल आणि आमच्याशी अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीने संधी दिल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने धन्यवाद देतो, आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आपण या निमित्तानं आज भेटलेलोच आहे. आपण पुन्हा एक विषय नक्की हेल्थ है तो वेल्थ है असा है विषय घेऊन आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा करूच असं मला वाटतं. आणि आपण या आजच्या पॉडकास्टची सांगता करूया. नक्कीच तुम्ही इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद. 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 तुम्हाला हा संवाद कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.